ते आपण थोडं बघितलं होतं अगोदर, ठीक आहे. हा पॉईंट बघितला होता की टॅक्स कलेक्ट करणं गव्हर्नमेंटला गरजेचं आहे. टॅक्स हे काय एक फिनान्शियल बर्डन आहे इंडिव्हिज्युअल किंवा प्रॉपर्टी ओनर्सवरती. हे बर्डन गव्हर्नमेंट देतं आणि लोकांकडनं गव्हर्नमेंट टॅक्स कलेक्ट करतं. ॲक्च्युली तो कलेक्ट करतो म्हणण्यापेक्षा वसूल करतं टॅक्स, आणि त्यातनं गव्हर्नमेंटला आपल्या डेव्हलपमेंट, आपल्या योजना आहेत त्या कार्यान्वित करता येतात. त्यामुळे इथे गव्हर्नमेंट पेमेंट एक्झॅक्टेड बाय लेजिस्लेटिव्ह ऑथॉरिटी, म्हणजे इथे कायदेशीर अधिकार गव्हर्नमेंटला असतो ॲज पर कॉन्स्टिट्यूशन, आणि त्या अधिकारामध्ये त्याच्या कायद्याप्रमाणे टॅक्स हा लोकांकडनं गव्हर्नमेंट वसूल करतं आणि त्यातून मग आपले डेव्हलपमेंट करतं. टॅक्स हा काय लोक आनंदाने देत नाहीत, इच्छेने देत नाही. टॅक्स इज नॉट अ व्हॉलंटरी पेमेंट ऑर डोनेशन बट ॲन एनफोर्स कॉन्ट्रीब्युशन एक्झॅक्टेड पर्स्युएंट टू लेजिस्लेटिव्ह ऑथॉरिटी. जे कायद्याने मान्य ऑथॉरिटी आहे ती लोकांकडनं टॅक्स कलेक्ट करते. इन सिम्पल वर्ड, टॅक्स इज नथिंग बट मनी दॅट पीपल हॅव टू पे टू द गव्हर्नमेंट विच इज यूज टू प्रोव्हाइड पब्लिक सर्व्हिसेस. वीज, पाणी, रस्ते, शिक्षण, आरोग्य ह्याकरता गव्हर्नमेंटला निधी लागतो आणि तो टॅक्समधनंच कलेक्ट केला जातो आणि त्यातूनच सगळ्या डेव्हलपमेंट, सुधारणा केल्या जातात. एक डायरेक्ट टॅक्स आहे, तो डायरेक्टली एखाद्या पर्सनवरती लागू होतो. जे लेवी होते टॅक्सची त्या पर्सनवरती होते. पर्सन पेईंग द टॅक्स टू द गव्हर्नमेंट डायरेक्टली बेअर द इन्सिडन्स ऑफ द टॅक्स. इनडायरेक्ट टॅक्स, आपण कुठे टॅक्स देतो आहे हे लोकांना समजत नाही. जेव्हा गुड्स किंवा सर्व्हिसेस परचेस केल्या जातात तेव्हा ते इन्क्लुझिव्ह ऑफ टॅक्स कोणी परचेस करतो आणि त्याचा टॅक्स गव्हर्नमेंट कलेक्ट करत असते, पण ह्याची लोकांना जाणीव नसते. अशा टॅक्सला इनडायरेक्ट टॅक्स म्हणतात. द पर्सन पेईंग द टॅक्स टू द गव्हर्नमेंट कलेक्ट द सेम फ्रॉम द अल्टिमेट कंझ्युमर. व्यापारी, मॅन्युफॅक्चरर्स काही वस्तू मॅन्युफॅक्चर करतात, डिस्ट्रीब्युटर त्या परचेस करतो, डिस्ट्रीब्युटर पुढे होलसेलरला, रिटेलरला त्या विकतो आणि मग त्या कंझ्युमरपर्यंत पोचतात. अल्टिमेटली कंझ्युमर त्यामध्ये काय करतो, टॅक्स गव्हर्नमेंटला देत असतो पण त्याच्यात नकळत. आणि मग ज्यावेळेस मॅन्युफॅक्चरर, डिस्ट्रीब्युटर हे जेव्हा एकमेकांना गुड सर्व्हिसेस प्रोव्हाइड करत असतात त्यावेळेस त्यांचा जो टॅक्स आहे तो शिफ्ट होत असतो, म्हणजे बर्डन जे आहे ते शिफ्ट होत असतं. प्रोग्रेसिव्ह इन नेचर. डायरेक्ट टॅक्समध्ये जसं एक्झाम्पल आहे इन्कम टॅक्स. डायरेक्ट टॅक्समध्ये जसा एखादा व्यक्ती जास्त इन्कम अर्न करतो, इन्कमवरती इन्कम टॅक्स लागतो. जास्त इन्कम अर्न करतो त्याला जास्त टॅक्स लागतो. हाय रेट ऑफ टॅक्सेस फॉर पीपल हॅव्हिंग हायर ॲबिलिटी टू पे. पण तेच GSTमध्ये बघाल तुम्ही, GST हा इनडायरेक्ट टॅक्स आहे, रिग्रेसिव्ह इन नेचर. इथे बघितलं जात नाही एखादा व्यक्ती गरीब आहे, श्रीमंत आहे, त्याचं अर्निंग कॅपॅसिटी किती आहे हे बघितलं जात नाही. ऑल द कन्झ्युमर्स इक्वली बेअर द बर्डन इरेस्पेक्टिव्ह ऑफ देअर ॲबिलिटी टू पे. डायरेक्ट टॅक्स जो इन्कम अर्न करतो तोच पे करतो, कुठल्याही प्रकारचं बर्डन शिफ्टिंग होत नाही. इनडायरेक्ट टॅक्समध्ये गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स आहे, कस्टम आहे, यामध्ये बर्डन ऑफ द टॅक्स शिफ्टेड टू अनदर पर्सन. आपण हे पॉईंट अगोदरच्या क्लासमध्ये बघितले होते, ठीक आहे. आता इथे आपण सुरुवात पुढे करतो आहे की कशा प्रकारे GST भारतामध्ये लागू करण्याची जी प्रोसेस आहे ती कशी सुरू झाली, याचा प्रारंभ कसा झाला. जेनेसिस ऑफ GST इन इंडिया. इन द इयर 2000 साली त्यावेळेस जे प्राईम मिनिस्टर होते, देन प्राईम मिनिस्टर म्युटेड द कन्सेप्ट ऑफ GST अँड सेटअप अ कमिटी टू डिझाईन गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स GST मॉडेल फॉर द कंट्री. आता GST वेगवेगळ्या कंट्रीमध्ये वेगवेगळ्या प्रकारे GSTचं कायदे आहेत आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन वेगवेगळ्या प्रकारे होतं.
जर जगामध्ये बघितलं तर ऑस्ट्रेलिया आणि चायनामध्ये तो GST आहे तो नॅशनल GST आहे, तो नॅशनल GST आहे. आणि जर तुम्ही बघाल की ब्राझील आणि कॅनडामध्ये तो GST आहे तो ड्युअल GST आहे. आपल्याकडे 3 प्रकारची ऑथॉरिटी आहेत, एक म्हणजे महानगरपालिका, नगरपालिका, दुसरं स्टेट गव्हर्नमेंट आणि तिसरं सेंट्रल गव्हर्नमेंट. आता GST जर नॅशनल लेवलला घेतला तर मग सेंट्रल लेवलला समजा GST घेतला तर मग स्टेटचा रेव्हेन्यू, महानगरपालिकेचा रेव्हेन्यू हा अफेक्ट करणार. त्यामुळे एक मॉडेल ते असतं. तसं मॉडेल ऑस्ट्रेलियामध्ये आणि चायनामध्ये. US मध्ये असं आहे की स्टेट आहेत तिकडे ते त्यांचा टॅक्स चार्ज करतात आणि तेच ठेवतात. अशा प्रकारचा GST काय भारतामध्ये चालू शकणार नाही. त्यामुळे तोही आपल्याकडे ते मॉडेल आपण स्वीकार करावं असं नव्हतं, आपण ॲक्सेप्ट करावं अशा प्रकारे डिझाईन करावं लॉ असं काय आपल्याकडे वाटत नव्हतं. आणि नॅशनल GSTमध्ये सगळे अधिकार हे सेंट्रल गव्हर्नमेंटकडे जातील, मग त्याला स्टेट तयार नव्हते. पण जेव्हा स्टडी केला गेला, अभ्यासकांनी सांगितलं 2003 साली सेंट्रल गव्हर्नमेंटने एक टास्क फोर्स बनवली. गव्हर्नमेंटचे जे काय फिनान्शियल पॉलिसीज असतात, फिनान्शियल रिस्पॉन्सिबिलिटीज आणि बजेट मॅनेजमेंट, 2004 मध्ये स्ट्रॉंगली रिकमेंडेड फुल्ली इंटिग्रेटेड GST ऑन नॅशनल बेसिस. त्या कमिटीने सांगितलं की तुम्ही नॅशनल बेसिस GST आणा. पण नॅशनल बेसिस GST स्टेटला मान्य नव्हता. त्यामुळे आपल्याकडे कॉन्करंट ड्युअल GST आला. म्हणजे एकच टॅक्स स्टेटही घेणार आणि सेंट्रलही घेणार. इन्कम टॅक्स हा नॅशनल टॅक्स आहे, सेंट्रल घेतं. सर्व्हिस टॅक्स हा पण सेंट्रल कलेक्ट करत होता. तसंच स्टेटने कुठलेही टॅक्सेस घ्यायचे नाही, सगळे टॅक्सेस हे सेंट्रल गव्हर्नमेंट घेणार. अशा प्रकारचा टॅक्स काय आपल्याकडे ॲक्सेप्ट केला गेला नाही. त्यामुळे ते डिझाईन जे करा असं सांगितलं होतं कमिटीनी, टास्क फोर्सनी, ते काय आपल्याकडे मान्य झालं नाही. मग आपल्याकडे ड्युअल GST आणा हे ठरलं. म्हणजे 4 प्रकारची मॉडेल असू शकतात जगामध्ये. 3 प्रकारची मॉडेल आत्ता अस्तित्वामध्ये आहेत. एक म्हणजे नॅशनल GST, दुसरं स्टेट GST, तिसरं नॉन कॉर्पोरेट ड्युअल GST. नॉन कॉर्पोरेटमध्ये असं असतं की सेंटर जो आहे तो एक सर्व्हिसेसवर टॅक्स घेईल आणि स्टेट जो आहे तो गुड्सवर टॅक्स घेईल. पण असा प्रयोग जगात कुठेच झालेला नाही आहे किंवा तिथे आपण वापरणं तर पॉसिबलच नव्हतं. मग जे ड्युअल GST मॉडेल होतं जे ब्राझीलमध्ये आणि कॅनडामध्ये आहे, टॅक्स लेविड बाय सेंटर अँड स्टेट ऑन बोथ गुड्स अँड सर्व्हिसेस, हे आपण घेऊया, हे चालेल. याकरता स्टेट तयार झाली. सांगतो मी पुढे, सांगतो त्याचं काय मॅटर सांगतो पुढे, ठीक आहे. ते काय ॲक्च्युअली कशामुळे ते होत आहे. आता जर का तुमच्याकडे 2 प्रकारचे टॅक्सेस आहेत, CGST आणि AGST. जो टॅक्स कलेक्ट होईल, एक रेशो ठरला की जो टॅक्स कलेक्ट होईल त्यातनं 50% स्टेटने घ्यायचे, 50% सेंटरने घ्यायचे. मग त्यामध्ये आमचा सेंटरकडे टॅक्स बाकी आहे, आमचे 15 करोड बाकी आहेत, आमचे 20,000 करोड बाकी आहेत, आमचे 35,000 करोड बाकी आहेत, असं जर का एखाद्या राज्याचे मुख्यमंत्री बोलत असतील तर तो कसा काय. ज्यावेळेस टॅक्स लावला जातो आहे आणि तुम्हाला सेंटरचं कुठल्याही प्रकारचं वर्चस्व नको होतं म्हणून तर तुम्ही सांगितलं की आम्हाला ड्युअल GST पाहिजे. चायनामध्ये तसं नाही आहे. चायना सगळा टॅक्स सेंटरकडे जातो आणि मग प्रत्येक स्टेटकरता एक निधी उपलब्ध केला जातो. म्हणजे निधी आमचा आहे तो तुम्ही घेणार, मग आम्ही हात पसरायचे, आम्हाला आमचा टॅक्स द्या, आमच्या डेव्हलपमेंट करता, हे काय आम्हाला मान्य नाही, कुठल्याही स्टेटने मान्य केलं नाही. त्यामुळेच आपल्याकडे ड्युअल GST मॉडेल डिझाईन झालं. जेव्हा इन्व्हॉइस बनेल त्यावेळेसच आपले वाटे वेगळे राहतील. घर एकच असेल तर मध्ये आपण पार्टिशन ठेवू, अर्धा भाग तुमचा, अर्धा भाग आमचा. लोकांकरता आपण फॅमिली आहोत, आपण एकच आहोत, पण आपल्याकरता आपले वाटे, आपले हिस्से वेगवेगळे आहेत. सरळ नाही गोष्ट ही, काय त्यामध्ये काय सिक्रेट नाही आहे कुठलं की 2 टॅक्स का ठेवले गेले.
की एक सेंटरला आपला हिस्सा वेगळा पाहिजे होता आणि स्टेटला आपला हिस्सा वेगळा पाहिजे होता. दोन हिस्से वेगवेगळे, टॅक्स आपापला कलेक्ट करा, आपापला रेव्हेन्यू तुम्हाला मेंटेन ठेवायचा आहे, इंटॅक्ट ठेवायचा आहे आणि त्यातून आपापली राज्याची, स्टेटची आणि सेंट्रलची जी जबाबदारी आहे ती त्यांनी पार पाडायची आहे आणि लोकांना दाखवायचं आहे की आम्ही आमचं काम चांगल्या प्रकारे करतो आहे. पैसा पाहिजे तो आमचा आपल्याकडे राहायला पाहिजे, त्याच्यावरती दुसऱ्या कोणाचा कंट्रोल नको आहे. ड्युअल जीएसटीचा उद्देश हा होता. आता 2004 साली जर त्यांनी रिकमेंड केलं असेल अशा प्रकारे, तरी पण पुढे जाऊन फार काय त्यामध्ये प्रोग्रेस झाला नाही. बरेच असे आम्ही या डेटला चालू करू, त्या डेटला चालू करू अशा प्रकारच्या गोष्टी ऐकण्यामध्ये आल्या. 2000ला प्रोसेस सुरू झाली. 2006ला युनियन मिनिस्ट्री, त्यावेळेस जे फायनान्स मिनिस्टर होते त्यांनी 2006-07च्या बजेटमध्ये सांगितलं की आम्ही 1 एप्रिल 2010पासून GST अंमलात आणू. दोन 2006ला त्यांच्या माइंडमध्ये हे होतं की GST आणायचं आहे. पण 2006ला जर तुम्ही बघाल तर त्यावेळेस आपल्याकडे जो सेल टॅक्सचा कायदा होता जुना, तो पण पूर्णपणे रद्द होऊन व्हॅल्यू ॲडेड टॅक्स, वॅट हा आपला पूर्ण देशामध्ये लागू झालेला नव्हता. जे डेव्हलप स्टेट आहेत, गुजरात, महाराष्ट्र, त्यांच्याकडे 2005पासून वॅटचा कायदा ॲप्लिकेबल झाला. पण त्याच्यामध्ये पण वॅट लागू करताना पण आपल्याकडे बऱ्याच प्रमाणामध्ये विरोध झाला. व्यापाऱ्यांकडनं पण विरोध झाला की सेल टॅक्स बरोबर आहे. सेल टॅक्समध्ये वेगळ्या प्रकारे टॅक्सचं कलेक्शन आणि तो कायदा वेगळ्या प्रकारचा होता. वॅटमध्ये असे काय तरतुदी आहेत की ज्यामुळे व्यापाऱ्यांचं नुकसान होईल असं व्यापाऱ्यांना वाटत होतं. राज्याला वाटत होतं की आपला रेव्हेन्यू कमी होईल, जे चाललं आहे ना त्यापेक्षा आपलं चांगलं होईल असं सेंट्रल गव्हर्नमेंट सांगत होतं. राज्याला वाटत होतं की आपला रेव्हेन्यू कमी झाला तर. त्यामुळे सगळ्यांकरता एकच कायदा कसा करता येईल याच्यावर कोणाचं एकमत नव्हतं की तुम्ही एक कायदा बनवता कशा प्रकारे काम करायचं आणि तो देशाच्या सगळ्या राज्यांमध्ये एकाच वेळेस लागू करायचं. सगळ्या राज्यामध्ये परिस्थिती सारखी नाही. सगळ्या राज्यामधलं जे वातावरण आहे ते वेगवेगळ्या प्रकारचं आहे. त्यामुळे अशा प्रकारचा टॅक्स सगळीकडे लागू होऊ शकत नाही. तुम्ही सांगाल की मोबाईलवरती 5% GST पाहिजे, कार्यालयाने म्हणणं तर नाही आम्हाला 5% नाही, आमच्याकडे 12.5% पाहिजे. काय लोकांचं म्हणणं आमच्याकडे आत्ता आम्ही जो रेट घेतो आहे तो 13.5% आहे, आमच्याकडे तो पाहिजे. मग गव्हर्नमेंट यांना सांगितलं की तुम्ही एक काहीतरी आपण समानता ठेवू, पण जो टॅक्स रेट तुम्हाला पाहिजे ना तो ठीक आहे, तुम्ही तुमच्या प्रकारे तुमचा टॅक्स लावा. महाराष्ट्रामध्ये मोबाईलवरती 12.5% GST होता, मग 13.5 झाला, 14.5 झाला, पण तेच दिल्लीला 5% GST होता. जर तुम्ही ऑनलाईन एखादा मोबाईल खरेदी करायला जाल आणि त्या मोबाईलची किंमत जर 4-5 हजाराच्या घरामध्ये असेल तर तुम्हाला साहजिक टॅक्स कमी लागतो. दिल्लीमध्ये ऑनलाईन परचेस करायला जाल तर तुम्हाला 1000, 1200, 700, 800चा डिफरन्स एका मोबाईलला पडत होता. फ्लिपकार्ट किंवा ॲमेझॉनला तुम्ही परचेस करायला जाल किंवा कुठल्या साईटला की जिकडे तो जो कोण सेलर आहे तो दिल्लीचा असेल, तिथे वॅट कमी आहे, त्यामुळे कॉस्ट कमी लागत होती त्या मोबाईलची. पण त्यांना ती मोबाईल दिल्यामुळे काय झालं, ठीक आहे थोड्याफार तुम्ही काही वेगळ्या तरतुदी करा, प्रोव्हिजन करा, पण वॅट चालू करा. त्यामुळे गव्हर्नमेंटला वॅट चालू करायलाच कष्ट पडले. 2007मध्ये म्हणजे मायावतींनी आणि त्यांनी सांगितलं की पहिले बाकीच्यांचं होऊ दे, ते जे चांगलं चाललं तर आम्ही आमच्याकडे लावू. काँग्रेस गव्हर्नमेंट होतं, BJP गव्हर्नमेंट होतं आणि ही अशी राज्य होती, अशा पक्षाची सरकार तिकडे होती, मायावती आणि जयललिता. त्यांनी सांगितलं की आम्ही आमचं बघू. आम्ही निवडून का येतो आहे, कारण की आम्ही लोकांच्या कल्याणाकरता काम करतो. त्यामुळे तुम्ही असा वॅट लावला, त्या वॅटनी चांगलं झालं तर ठीक आहे, पण वॅटनी जर बाकीच्यांची वाट लावली तर आम्ही काय वॅट लावणार नाही. आमचा सेल टॅक्स आहे तो आम्ही चालू ठेवू. ठीक आहे, बाकी सगळ्या देशामध्ये तो सेल टॅक्स जाऊन नवीन व्हॅल्यू ॲडेड टॅक्स तो कायदा चालू झाला. आणि मग त्यामध्ये ज्या काय तरतुदी होत्या
त्या व्यापाऱ्यांच्याही फायद्याच्या होत्या आणि लोकांना पण काही वस्तू स्वस्त झाल्या होत्या. ज्यावेळेस तरतुदी सोप्या असतात आणि ते जे कॉम्प्लायन्सेस आहेत ते पण जर का रिजनेबल रेटमध्ये मार्केटमध्ये होत असतील तर मग रजिस्टर्ड टॅक्सपेअर वाढतात. ते रजिस्टर्ड टॅक्सपेअर वाढतील असं गव्हर्नमेंटचा अंदाज होता आणि त्याप्रमाणे काही टॅक्सपेअर्स खरोखर वाढले. त्यामुळे टॅक्स कलेक्शन वाढलं, टॅक्स चोरी कमी झाली, गव्हर्नमेंटचा रेव्हेन्यू वाढला आणि सगळं पुढे गेलं. सेम आता व्हॅल्यू ॲडेड टॅक्स जो आहे तोच आपला GST आहे, पण हा देश स्तरावरचा वॅट आहे. वॅट हा प्रत्येक स्टेटचा होता आणि त्यामध्ये तो फक्त गुड्सवरच होता. GSTमध्ये पुढची स्टेप काय होती की आता फक्त गुड्सवरती वॅट नको आहे. आता मॅन्युफॅक्चरर आहे, सर्व्हिस प्रोव्हायडर आहे आणि तो ट्रेडिंग करतो, डिस्ट्रीब्युटर किंवा होलसेलर ज्याला म्हणतो आपण, किंवा जे एखादा दुकानदार आहे तो गुड्स घेतो तेच विकतो. मॅन्युफॅक्चरर, सर्व्हिस प्रोव्हायडर आणि ट्रेडर या सगळ्यांकरता कंबाईनली तुम्ही सर्व्हिस घ्या, मॅन्युफॅक्चरिंग करा, ट्रेडिंग करा, तुमच्यावरती एकच टॅक्स लागेल. अशा प्रकारचा आपण टॅक्स आणला तर कॉम्प्लायन्सेस कॉस्ट आणखीन कमी होईल. पण कॉम्प्लायन्सेस कॉस्ट कमी कोणाची होईल तर ती सगळ्यात मोठ्या प्रमाणात कमी झाली ती मॅन्युफॅक्चरर्सची. कारण मॅन्युफॅक्चरर्सला 4 ठिकाणी टॅक्स कमीत कमी द्यायला लागत होता. 4 ठिकाणी. एक म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग, दुसरं सर्व्हिस टॅक्स, तिसरा वॅट आणि चौथा LBT. एक्साईज मॅन्युफॅक्चरिंग केलं तर एक्साईज आला, मग सर्व्हिस टॅक्समध्ये सर्व्हिस आला. हे 2 सेंट्रलचे टॅक्स. महानगरपालिका आहे तिकडे LBT येणार. कुठलंही रॉ मटेरियल आणलं, एंट्री टॅक्स वगैरे या बऱ्याच गोष्टी आहेत. मॅन्युफॅक्चररला बरंच मटेरियल दुसऱ्या स्टेटमध्ये येत होतं, मग त्यांना एंट्री टॅक्स पण लागत होता आणि मग तो विकतो आहेच. मॅन्युफॅक्चरिंग केलं तर परत विकतो आहेच, म्हणजे परत वॅट आहे. म्हणजे 4 टॅक्स कुठले झाले? एक्साईज, सर्व्हिस टॅक्स, वॅट, लोकल वर टॅक्स, हे 4 आहेत. आणि एंट्री टॅक्स वगैरे छोटे मोठे टॅक्स लागतात ते अजून आहेतच. मग या 5 ठिकाणी पेमेंट्स बघा, याचे रिटर्न्स भरा, सगळ्याचं टॅक्स कलेक्ट किती केला, इनपुट टॅक्स क्रेडिट किती घेतला ते सगळं बघा. हे मॅन्युफॅक्चरर करता त्याचा हेडेक खूप कमी झाला. ट्रेडरचं कसं झालं? वॅट गेला आणि सर्व्हिस टॅक्स आला. त्यातनं त्याला फायदा काय मिळाला? अगोदर सर्व्हिस टॅक्सचं क्रेडिट मिळत नव्हतं, ते आता मिळते. आपण जे वस्तू घेतोय त्याच्यावरती एक्साईज ड्युटी पण लागत होती, बरोबर आहे. त्या एक्साईज ड्युटीवरती मग टोटल केल्यानंतर वॅट लागत होता. म्हणजे जी वस्तूची किंमत आहे त्याच्यावरती काय लागला? एक्साईज ड्युटी. एक टॅक्स लागलाच आहे. मग ती वस्तूची किंमत प्लस एक्साईज ड्युटी ही ॲड करून म्हणजे टॅक्सवरती पण टॅक्स लागत होता. ह्याला म्हणतात कॅस्केडिंग इफेक्ट. जर टॅक्सवर टॅक्स लावला गेला आणि वस्तूची किंमत आणखीन वाढली त्याला कॅस्केडिंग इफेक्ट म्हणतात. आता वस्तू घेतो त्यामध्ये टॅक्सवर टॅक्स लागत नाही. त्या किमतीमध्ये जी एकूण किंमत माझ्यापर्यंत पोचतापासून किंमत आलेली आहे, एखादा व्यापारी म्हणतो की त्याच्यामध्ये अगोदर कुठलाही टॅक्स लागलेला नसतोच ना. आता जो टॅक्स लागला आहे त्याचं क्रेडिट प्रत्येकाला मिळतं, प्रत्येक लेवलला. दोन 2006ला अनाऊन्समेंट केली की 2010ला म्हणजे पहिल्या फेजमध्ये वॅट आणायचा किंवा चालू झाला वॅट 2005ला. आता आपण दुसऱ्या फेजमध्ये 2010ला देश स्तरावरचा वॅट म्हणजे GST लागू करू, अशा प्रकारची योजना बनवली गेली. मग 2014मध्ये ज्यावेळेस भाजप सरकार आलं त्यावेळेस त्यांना कॉन्स्टिट्यूशनमध्ये अमेंडमेंट करायला लागली. लोकसभेमध्ये पहिले अमेंडमेंट करायला लागली. एकच टॅक्स स्टेट आणि सेंट्रल घेणार. कशावरती? गुड्स सप्लाय होतील, त्या सप्लायवरती 2 भाग असतील टॅक्सचे, एक सेंटरचा आणि एक स्टेटचा. असं कधी अगोदर झालं नव्हतं, त्यामुळे कुठेही होत नव्हतं. त्यामुळे अशा प्रकारचा तरतूदच आपला राज्यघटनेमध्ये नव्हती.
ती तरतूद पहिले करण्याकरता पहिली गरज ही होती की तुम्ही कॉन्स्टिट्यूशनमध्ये अमेंडमेंट करा. ती अमेंडमेंट जी आहे ती 2014मध्ये केली. अशा प्रकारे टॅक्स घेतला जाऊ शकतो. तो घेण्याचा अधिकार राज्यांना आणि केंद्राला त्या अमेंडमेंट केल्यानंतर प्राप्त होणार होता. त्यामुळे ती अमेंडमेंट करणं पहिले गरजेचं होतं. एक्झिस्टिंग लॉमध्ये कसं होतं की एक्साईज ड्युटी केंद्र घेणार, विकलं वस्तू विकली तर राज्याला टॅक्स मिळणार, वस्तूची निर्मिती केली तर तो टॅक्स अधिकार केंद्राचा आहे. हे आपल्या संविधानामध्ये, हे आपल्या राज्यघटनेमध्ये. मग त्यामध्ये बदल केला. द कॉन्स्टिट्यूशन 101st अमेंडमेंट ॲक्ट वॉज इनेक्टेड. लोकसभेमध्ये बिल प्रेझेंट केलं. बिल आणि ॲक्टमध्ये काय फरक असतो? जेव्हा आपण आता, तुम्ही कधी न्यूज वाचता की नाही माहीत नाही मला, न्यूजमध्ये येतं की आता हिवाळी सत्र आहे, पावसाळी सत्र आहे, किंवा अजून त्या प्रकारे विधिमंडळाची सभा असते, किंवा मग पार्लमेंट बोलवलं जातं. अशा प्रकारच्या न्यूज असतात. आणि त्याच्यामध्ये काही कायदे पास करायचे असतात. कायदे पास करायचे असतात. त्यापूर्वी जो कायदा बनवायचा आहे तो कायदा म्हणून त्याला मान्यता मिळण्या अगोदर जे असतं त्याला विधेयक म्हणतात किंवा बिल म्हणतात. ते मांडलं जातं. ते कोण मांडतं? ते संबंधित खात्याचा तो मंत्री असतो. तो ते सांगतो की नवीन कायदा आणायचा आहे, त्याची काय गरज आहे, कशा करताय, कशा प्रकारे आपल्याला राज्य चालवताना अडचणी येत आहेत किंवा काय अडचणी आहेत त्या आपण सोडवण्याकरता आपल्याला नवीन कायद्याची गरज आहे. मग त्याच्यावर चर्चा होते. तुम्ही कायदा करताय, तो व्यवस्था निर्माण करण्याकरता करताय, पण त्याचा गैरफायदा काही लोक घेतील, तर तुम्ही अमुक ह्या तरतुदी आहेत ह्या तुम्ही हटवा, ह्या नको, ह्या बरोबर नाहीत, हे तुम्ही ह्याच्यावरती पुनर्विचार करा. अशा प्रकारे चर्चा होते आणि मग त्याच्यावरती मतदान होतं. आणि साहजिक आहे की त्यांचं ज्या पक्षाचं सरकार असतं ते बहुमत असतं, त्यामुळे ते विधेयक मंजूर होतं आणि त्याचं कायद्यामध्ये रूपांतर होतं आणि नवीन कायदा मग लागू होतो. मग काही असे अधिकार आहेत जे कायदे करण्याचे अधिकार राज्यांना आहे. राज्य त्याच्या टेरिटोरीमध्ये कायदा करू शकतं. आणि सेंट्रलचा असा अधिकार आहे, आता राज्याचा एक एरिया आहे, केंद्राचा एरिया कुठला आहे? केंद्राचा एरिया जेवढी राज्य आहेत तो सगळा केंद्राचा एरिया आहे ना, तो सगळ्या केंद्राचाच भाग आहे ना. राज्यांना राज्यापुरता अधिकार असतात, पण केंद्र सरकारला कुठल्याही राज्यासाठी, कुठल्याही त्यातल्या भागासाठी कायदा करण्याचा अधिकार हा राज्यघटनेमध्ये आहे. ते कायदा करू शकतात. आपण त्याप्रमाणे ते कायदा बनवतात. अमेंडमेंट करून दोघांनाही कायदा करण्याचा अधिकार मिळण्याकरता अमेंडमेंट केली गेली. आता याच्यामध्ये बिल प्रेझेंट केलं. बिल जे प्रेझेंट केलं ते त्यातलं 122वं बिल होतं. 122वं बिल म्हटलं आहे, 122वं बिल. जर का बिल प्रेझेंट केलं आणि त्याला मंजुरी मिळाली नाही, अगोदर 121 बिल प्रेझेंट केली गेली आणि त्यातल्या 100 बिलांचं रूपांतर झालं कायद्यामध्ये. 100 वेळा अमेंडमेंट होऊ शकली आणि ही 101वी अमेंडमेंट झाली. 122वं बिल होतं आणि मंजूर झालं. मग मंजूर मिळालेलं कायद्यामध्ये रूपांतरित झालेलं जे बिल होतं ते 101 होतं. अमेंडमेंट सक्सेसफुली झाली. 21 विधेयकं ही नामंजूर झाली. 100 जी आहे ती संमत झाली. 100 अमेंडमेंट झालेल्या होत्या, ही 101वी अमेंडमेंट झाली 122व्या बिलला मंजुरी मिळाल्यामुळे. त्यामुळे इथे तुम्हाला 122 आकडा दिसतो, खाली तुम्हाला 101 आकडा दिसतो. जी अमेंडमेंट केली गेली त्याच्यामध्ये काही तरतुदी केल्या गेल्या. त्यामध्ये एक तरतूद अशी होती की राष्ट्रपतींनी
जी एस टी काउन्सिल बनवावी. जी एस टी काउन्सिल बनवण्यासाठी राज्यांना सांगावं की तुम्ही जी एस टी काउन्सिल बनवा. केंद्राला आणि राज्याला राष्ट्रपती सांगते की तुम्ही जी एस टी काउन्सिल बनवा, एक समिती बनवा, ज्यामध्ये जे फायनान्स मिनिस्टर आहेत ते मुख्य असतील, केंद्राचे फायनान्स मिनिस्टर, आणि जे राज्याचे फायनान्स मिनिस्टर किंवा राज्य ठरवतील त्यांचा एक प्रतिनिधी जर मेंबर असेल. आणि ह्या जी एस टी काउन्सिलनी देश स्तरावरचा जो आपल्याला कायदा बनवायचा आहे जी एस टीचा, त्याच्याविषयी चर्चा करून काय निर्णय घ्यावे. हे जी एस टी काउन्सिलचं काम आहे. कायदा बनवणं आणि कायदा चालवण्याकरता, अंमलबजावणी होण्याकरता, त्याचं इम्प्लिमेंटेशन होण्याकरता एक मताने सगळ्यांच्या संमतीने तो कायदा स्मूथली इम्प्लिमेंट होण्याकरता जी एस टी काउन्सिल पाहिजे. दोघांनी मिळून टॅक्स घ्यायचा आहे, बेनिफिट दोघांना घ्यायचं आहे. पण बेनिफिट कधी होईल? जेव्हा तुम्ही पहिले कायदा बनवाल आणि तो कायदा अशा प्रकारे इम्प्लिमेंट कराल की ज्यातनं लोकांना कमीत कमी त्रास होईल आणि जास्तीत जास्त फायदा होईल. हे निर्णय कोण घेणार? जी एस टी काउन्सिल घेणार. आणि जी एस टी काउन्सिलमध्ये प्रत्येक राज्याचा एक प्रतिनिधी आणि केंद्र सरकारचा जो फायनान्स मिनिस्टर आहे तो त्याचा अध्यक्ष असेल. अशा प्रकारे जी एस टी काउन्सिल बनवली. आता जी एस टी काउन्सिलचे आत्तापर्यंत आय थिंक मला माझ्या माहितीप्रमाणे 44 मीटिंग झाल्या आहेत 2016पासून आत्तापर्यंत. ते एकत्र येतात, राज्यांचे प्रश्न असतात, ते मांडले जातात, त्याच्यावर चर्चा होते आणि मग त्यानंतर काहीतरी निर्णय होऊन काही नवीन नवीन गोष्टी ज्या आहेत त्या गरजेच्या असतात त्या मग लोकांसमोर येतात आणि मग काम चालू राहतं त्या कायद्याचं. कधी रेट चेंजेस करतात, कधी रिटर्नचे फॉर्मॅट चेंज करतात, कधी लोकांना लेट फी जास्त वाटते ती कमी करतात. अशा वेगवेगळे निर्णय त्यांनी आत्तापर्यंत घेतलेले आहेत. मेमध्ये जी एस टी काउन्सिल, एप्रिलमध्ये सी जी एस टी, आय जी एस टी, यू टी जी एस टी अँड कॉम्पेन्सेशन सेस ॲक्ट पास. आता जेव्हा अमेंडमेंट झाली तर प्रत्येक राज्यामध्ये त्यांनी त्यांचं ॲक्ट, त्यांचं बिल बनवायचं आहे, ते पास करायचं आहे, म्हणजे कायदा बनेल. जसं अगोदर वॅटचा कायदा होता तसं प्रत्येक राज्याने आपल्या विधिमंडळामध्ये तो कायदा पास केला होता. तशी जेवढी राज्य आहेत तेवढ्या राज्यामध्ये एस जी एस टी ॲक्ट हा बनायला पाहिजे. मग त्या राज्यामध्ये त्यांनी सगळ्यांनी आपल्या स्टेट्सचं जे विधेयक आहे ते मांडायचं आणि त्यांच्या विधिमंडळामध्ये त्याचा कायदा संमत करायचा. तुम्ही एस जी एस टी कलेक्ट करणार असाल तर तुमच्याकडे तो अधिकार येण्याकरता त्याचा कायदा बनला पाहिजे ना. सी जी एस टी कोणाला घ्यायचं आहे? सेंट्रल गव्हर्नमेंटला. मग सेंट्रल गव्हर्नमेंटने काय करायचं? त्यांच्या पार्लमेंटमध्ये सी जी एस टी ॲक्ट मंजूर करायचा, ही त्यांची जबाबदारी आहे. तो लोकसभेमध्ये पास झाला पाहिजे, नंतर तो राज्यसभेमध्ये पण पास झाला पाहिजे. दोन्ही ठिकाणी जर तो पास झाला तरच तो ॲक्ट अंमलात येईल, तरच तो ॲक्ट बनेल, तरच त्याचं कायद्यामध्ये रूपांतर होईल. ही एक प्रक्रिया आहे. आणि मुळामध्ये अशा प्रकारचं विधेयक मांडण्याचा अधिकारच पहिल्यांदा राज्यघटनेत नव्हता. त्यामुळे राज्यघटनेमध्ये पहिल्यांदा त्या प्रकारे अमेंडमेंट करावी लागली. ती अमेंडमेंट केल्यानंतर मग सेंट्रल गव्हर्नमेंटनी सी जी एस टी बिल सादर करून ते मंजूर करून त्याचा सी जी एस टी ॲक्ट बनला. युनियन टेरिटरी आहे आपल्याकडे, काय सगळी स्टेट नाही आहेत, काही युनियन टेरिटरी आहेत. त्या युनियन टेरिटरीमध्ये 2 प्रकारच्या युनियन टेरिटरी आहेत. एक दिल्ली, त्याला सेमी स्टेट म्हणतात. इथे विधिमंडळ आहे, त्या राज्याचा विधिमंडळ आहे, विधिमंडळामध्ये कायदा बनवला जाऊ शकतो. दुसरं पुडुचेरी, तिथे पण विधिमंडळ आहे. तिसरं आता झालं काश्मीरला. आपण काय केलं? युनियन टेरिटरी केलं. 2 भाग केले काश्मीर, जम्मू आणि काश्मीरचे. एक जम्मू आणि काश्मीर, दुसरं लडाख. आता लडाखला युनियन टेरिटरी आहे आणि जम्मू आणि काश्मीरला युनियन टेरिटरी विथ स्टेट लेजिस्लेचर. तिथे विधिमंडळ आहे, तिथे लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी आहेत, मुख्यमंत्री आहे, विधिमंडळ आहे
ते आपला कायदा आपलं विधेयक सादर करू शकतात, त्याच्यावर चर्चा होऊन त्या बिलाचं ॲक्टमध्ये रूपांतर होऊ शकतं. त्यामुळे ही सगळी जी काही आपल्याकडची रचना आहे ती लक्षात घेऊन या सगळ्या कायदेशीर बाबी पूर्ण केल्यानंतरच कायदा अस्तित्वामध्ये येत असतो. त्यातून मग CGST ॲक्ट, IGST ॲक्ट, UTGST ॲक्ट आणि कॉम्पेन्सेशन ॲक्ट हे 4 ॲक्ट जे आहेत, हे 4 विधेयकं ही सेंट्रल गव्हर्नमेंटनी मांडली आणि त्यातनं मग हे 4 कायदे मंजूर झाले. जर कायद्यांना जर का राज्यांना नुकसान झालं तर त्यांना नुकसान भरपाई देण्याची जबाबदारी ही लेखी स्वरूपामध्ये त्यांना पाहिजे होती. त्याकरता तो ॲक्ट पास झाला, तो कायदा मंजूर झाला. कुठला? कॉम्पेन्सेशन सेस. हे पास झाल्यानंतर सप्टेंबर 2016ला GST काउन्सिलची मीटिंग झाली. मग पुढे मार्चला GST काउन्सिल रिकमेंड CGST, AGST, IGST, UTGST अँड कॉम्पेन्सेशन सेस बिल. मीटिंगमध्ये पहिले कायदा तुम्हाला बनवायचा आहे तर पहिले बिल तर बनवा, पहिले बिल बनवा. मग ते बिल बनवलं, मग ते प्रेझेंट केलं. त्याच्यानंतर मग GST काउन्सिल रिकमेंड्स ऑल रूल्स, त्याचे रूल बनवले. एक कसं असतं, एक तुमचा कायदा बनवला जातो. कायदा बनवला गेल्यानंतर जी काही मुख्य बाबी आहेत या कायद्यामध्ये दिलेल्या असतात. समजा इनवॉइस बनवायचं आहे, तर इनवॉइसमध्ये मुख्य माहिती काय असेल? तुम्ही कोणाला माल विकताय त्याचं नाव, त्याचा नंबर, किंवा तुम्ही गुड्स विकताय तर गुड्सचं नाव पाहिजे, डिस्क्रिप्शन ऑफ गुड्स, त्या रेट पाहिजे, त्याची क्वांटिटी पाहिजे. आता आणखीन बऱ्याच प्रकारची माहिती असते, आणखीन बऱ्याच प्रकारची माहिती असते. आपण HSN बघतो, तर अशी जी बाकीची माहिती आहे ही थोडी असं बघितलं सेकंडरी आहे. म्हणजे मुख्य माहिती आहे ती पार्लमेंटमध्ये मंजूर केली जाते आणि बाकी इतर गोष्टी आहेत ना त्या आम्ही नियम बनवू, रूल बनवू आणि त्यात टाकू. तुम्ही डॉक्टरकडे गेलात, डॉक्टर तुम्हाला काय करतो? तपासतो, विचारतो इंजेक्शन देऊ का, इंजेक्शन देतो आणि सांगतो हे 4 प्रकारच्या गोळ्या आहेत, ह्या तुम्ही प्रिस्क्रिप्शन देतो, बाहेरून घ्या. आता त्यांनी अत्यंत गरजेचा जो इलाज तो केला आणि बाकी तुम्ही आता घ्या, 4 दिवस गोळ्या घ्या, 2-3 टाईम गोळ्या घ्यायला सांगतो, मी बरे व्हाल. तसा जो कायदा आपल्याला अंमलात आणायचा आहे त्याकरता ज्या काय तरतुदी आहेत, मुख्य तरतुदी, त्या पार्लमेंटमध्ये मंजूर केल्या जातात. आणि मग कायदा राबवण्याकरता आणखीन काही गोष्टी लागणार आहेत, त्या वेळेप्रसंगी बदलण्याचे, बनवण्याचे अधिकार हे सरकारला मिळतात. GSTमध्ये आम्ही 40% वरती टॅक्स घेणार नाही, अशा प्रकारे मंजुरी कायद्यामध्ये आहे. 40% वर टॅक्स घेणार नाही, पण पेन आहे त्याच्यावर 5% टॅक्स घेऊ किंवा 12% टॅक्स घेऊ, किंवा मोबाईल आहे त्याच्यावरती 12% टॅक्स असेल. असे जर का 1000-1200 गुड्स असतील आणि त्यावर सगळं तुम्ही आत्ता इथेच बोला, सगळं इथेच तुम्ही मंजूर करून घ्या, नंतर तुम्हाला कुठला अधिकार द्यायचा नाही असे विरोधी पक्ष सांगत असेल, तर नंतर मग छोटा चेंज जरी करायचा म्हटला, छोटा बदल जरी करायचा म्हटला तरी मग पुन्हा पार्लमेंट बोलवावी लागेल. पार्लमेंट आणि गव्हर्नमेंट यात फरक काय तुम्हाला माहिती आहे? 543 खासदार असतात, ते वेगवेगळ्या प्रांतांना निवडून आपल्याकडे 543 आकडा आहे. या 543मध्ये 50% ज्या गठबंधन किंवा ज्या पक्षाचे असतात त्यांचं सरकार बनतं, ते गव्हर्नमेंट. सगळे मिळून पार्लमेंट. लोकसभा म्हटलं, लोकसभेचे मेंबर किती आहेत? 543. मग सगळ्यांनी मिळून तो निर्णय घेतलेला आहे. 50%च्या वरती वोटिंग झालं का तुम्हाला मान्य नाही, तुम्हाला मान्य करावंच लागेल. राज्यसभेमध्ये तसं नसतं. राज्यसभेमध्ये वेगवेगळ्या राज्याचे आपण ज्यांना निवडून देतो ते काही लोकांना निवडून राज्यसभेमध्ये बसवतात. राज्यसभेमध्ये कधी काँग्रेसचंही बहुमत नव्हतं, भाजपचंही बहुमत नाही आहे. त्यामुळे तिथे दुसऱ्या पक्षाच्या मेंबर्सना एखादी गोष्ट कन्व्हिन्स केल्याशिवाय, समजून दिल्याशिवाय, पटवून दिल्याशिवाय ते विधेयकाच्या बाजूने मतदान करत नाहीत. अदरवाईज 21 बिल
21 बिलं जी 21 विधेयकं जी आहेत ती नामंजूर झाली नसती. लोकसभेमध्ये पास करणं सोपी गोष्ट आहे, राज्यसभेमध्ये पास करणं अवघड आहे. तुम्ही जर बघत असाल की तर काही विधेयकं जी ज्या प्रकारे पास केली जातात त्यामध्ये जर विरोधी पक्षाचे लोक असतील, वेगळ्या पार्टीचे लोक असतील, त्यांना सरकार काय सांगतं, तुम्ही आमच्या बाजूनी मतदान करणार नसाल ना तर कमसे कम आमच्या विरोधामध्ये मतदान करू नका. आम्हाला हा निर्णय मान्य नाही किंवा आम्हाला हा याच्यावरती अजून चर्चा हवी अशी वाटते, त्यामुळे आम्ही मतदान न करता सभागृहामध्ये वॉकआउट करतो, बाहेर पडतो, तुम्ही बाहेर पडून जा किंवा तटस्थ राहा, आम्ही काही मतदान करणार नाही, येस पण नाही नो पण नाही, आम्हाला यावर चर्चा पाहिजे, ही वेळ नाही मतदानाची, असे सांगा. त्यामुळे काय होतं, ह्यांच्याकडे ह्यांचं जी इंटॅक्ट मतं आहेत, बाकी विरोधी कट्टर मतं आहेत, त्यात जर का ह्यांचा आकडा 50% पुढे जर असेल तर मग ते बिल मंजूर होतं. आणि एखाद्या वेगळ्या प्रत्येक राज्याची मागणी असते की तुम्ही आमच्या राज्याकरता काही अशा प्रकारच्या सुधारणा करा, मग त्यांना सरकार सांगतं तुम्ही या विधेयकाच्या बाजूने मतदान करा किंवा मग सभात्याग करा, आम्ही ती सुधारणा करतो. हे पडद्यामागचं सेटलमेंट असतं. अशा प्रकारे बिलं मंजूर होतात, अदरवाईज कधी मंजूरच होणार नाहीत. राजकारणाकरता राजकारण लोक करत असतील, चांगल्या गोष्टी पण होत असतील, पण चांगल्या गोष्टी केल्या या सरकारने, मग साहजिक आहे त्या राज्यामध्ये त्या पक्षाकडे लोकांचा ओढा वाढेल ना, त्यामुळे आपलं अस्तित्व धोक्यात येईल. त्यामुळे चांगल्या गोष्टींनाही विरोध केला जातो आणि त्यात नुकसान लोकांचं होतं आणि लोकांना ह्या गोष्टी माहिती नसतात. आता मी जेव्हा जेव्हा कधी विचारतो कोणाला की पार्लमेंटमध्ये बिलमध्ये आणि ॲक्टमध्ये फरक काय, गव्हर्नमेंटमध्ये आणि पार्लमेंटमध्ये फरक काय, माहिती नसतो. आपण शिकतो कशा करता, पास होण्याकरता शिकतो, सर्टिफिकेट मिळण्याकरता शिकतो, डिग्री मिळण्याकरता शिकतो. यातून काय मिळतं, एक नोकरी मिळते. देश कसा चालला आहे हे कोणाला माहीत नसतं, कॉन्स्टिट्यूशन काय कोणाला माहीत नसतं, राज्यघटना काय त्यामध्ये काय तरतूद कोणाला माहीत नसतं. त्यामुळे ज्यावेळेस मी शिकवायला सुरुवात करतो मी याच प्रकारे सुरुवात करतो, पहिले लक्षात घ्या की आपण कुठे आहोत, आपल्याला काय समजून घ्यायचं आहे. तुम्ही जर का असं नाकासमोर बघून चालणार असाल तर तुम्हाला काहीच कळणार नाही की काय चाललं आहे. आता आपण कायद्याचा अभ्यास करतो त्यामुळे आपल्याला सगळीकडे चौफेर बघायचं आहे, काय काय नाही सगळं बघायचं, तर आपल्याला कळणार की ते काय चाललेलं आहे. तुम्हाला जर का तरतुदी कळल्या, त्या बनवताना राज्याचा, देशाच्या प्रत्येक वेगवेगळ्या स्तरावरच्या माणसाचा विचार करून कायदा बनवला जातो. आणि आपण जर का त्याचा अभ्यास करत असू आणि त्याच्यावरती आपल्याला काम करायचं असेल तर आपले पण विचार जे आहेत हे वाईट झाले पाहिजेत. आपण संकुचित विचारांनी कायदा समजून नाही घेऊ शकत. म्हणजे थिंकिंग थोडी ब्रॉड होण्याकरता मी या गोष्टी सांगतो. पहिल्यापासून त्या माणसाला सांगतो की तू थोडा कन्व्हिन्स हो, थोडं जरा विस्तृतपणे बघायला शिक, समजायला शिक, ऐकायला शिक. आपल्यापुरतं आपण विचार करतो कारण आपण तशा परिस्थितीने असे घडलेलो असतो. आपलं काम बरं नाही आपण बरं, बाकी आपण सामान्य माणसं असतो, त्यामुळे आपल्याला या गोष्टीमध्ये काय रस नसतो किंवा आपली तशी परिस्थिती पण नसते. पण जर कायदा समजून घ्यायचा असेल तर आपल्याला थोडंसं ओपन माइंडेड व्हायला लागतं, तर आपल्याला कायद्याचा अर्थ कळतो, कशा प्रकारे कायदा घडला आहे, त्याची प्रोसेस काय, कायदा बनण्याची प्रोसेस काय, आणि मग कशा प्रकारे तो बनवला गेला, मग त्यामध्ये वेळोवेळी कसे बदल घडतात आणि ते बदल केल्यानंतर कशा प्रकारे त्याचा समाजातल्या वेगवेगळ्या घटकांवरती प्रभाव पडत असतो, परिणाम होत असतो. हे तुम्हाला कळलं तर तुम्ही इझिली त्याचं अकाउंटिंग करू शकाल, तुम्ही त्याचा इझिली टॅक्स कॅल्क्युलेशन करू शकाल. पण थोडं तुमचं वैचारिक स्तर थोडा जो आहे तो थोडा इम्प्रूव्ह झाला पाहिजे. आपल्या इथे कुठलाही नवीन कायदा आणला का तो कायदा देशभरात लागू करायचा म्हटला तर आपल्याकडे एक अडचण होती, ती म्हणजे जम्मू आणि काश्मीर. जम्मू आणि काश्मीरमध्ये कुठलाही नवीन कायदा जर का लागू करायचा असेल तर तिथल्या स्टेट गव्हर्नमेंटला जर मान्य नसेल तर आपलं सेंट्रल गव्हर्नमेंट, कुठल्याही प्रकारचं सेंट्रल गव्हर्नमेंट तिथे कायदा लागू करू शकत नाही. 370 कलम रद्द केलं तर कुठलाही कायदा लागू करू शकतो. ते रद्द करू असं खूप वर्ष आणि सरकारांकडे मागणी लोकांनी केली, त्यांनी सांगितलं आम्ही बघू विचार करू, पण कोणी केलं नाही. ते मोदींनी केलं, ते कलममध्ये हटवलं आणि मग
काश्मीर आणि लडाख वेगळे 2 युनियन टेरिटरीज केले. त्यामुळे 1 जुलैला देशभरामध्ये GST लॉन्च झाला. मोदींनी मोठा इव्हेंट केला, GST उद्यापासून लागू करतोय. पण काश्मीरला काय मान्य नव्हता. मग काश्मीरमध्ये तो 8 जुलैला पास झाला. 8 जुलैपासून पूर्ण देशभरामध्ये GST नवीन कायदा लागू झाला. मध्ये बऱ्याच डेडलाईन आल्या गेल्या, बऱ्याच चर्चा झाल्या, पण काय त्या सगळ्या डेट हुकल्या आणि शेवटी तो विजयी चौकार मारणारा मीच आहे, षटकार मारणारा मीच आहे, अशा प्रकारे मोदींनी तो इव्हेंट करून GST उद्यापासून लागू. काही दुकाने उघडली, 12 वाजता GST लागू होणार आहे, तर मग आता खरेदी करा आणि GST भरा. बघा आता थोडं आपल्याला बघायचं आहे कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन. इंडिया हॅज 3 टायर फेडरल स्ट्रक्चर. एक युनियन गव्हर्नमेंट म्हणजे सेंटर. जेव्हा शब्द येईल युनियन समजून घ्यायचं की सेंट्रल गव्हर्नमेंट आहे, स्टेट गव्हर्नमेंट आणि लोकल गव्हर्नमेंट. द पॉवर टू लेवी टॅक्सेस अँड ड्युटीज इज डिस्ट्रीब्युटेड अमंग द 3 टायर्स ऑफ द गव्हर्नमेंट इन अकॉर्डन्स विथ द प्रोव्हिजन ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन. राज्यघटनेमध्ये अशा प्रकारचे अधिकार वाटले गेलेत, विभागले गेले. द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया इज द सुप्रीम लॉ ऑफ इंडिया. हा कायदा पहिला बनला. कशा प्रकारे देश चालवायचा आहे हे लिखित स्वरूपात असलं पाहिजे आणि ते सगळ्यांकरता उपलब्ध असलं पाहिजे. सगळे कायदा समजून घेऊन त्याप्रमाणे जर का राज्यघटनेप्रमाणे देश चालत नसेल तर हरकत घेऊ शकतात, कोर्टात जाऊन त्याबद्दल आवाज उठवू शकतात. हा अधिकार राज्यघटनेमध्ये आहे. आता ह्या राज्यघटनेमध्ये एक प्रस्तावना आहे, प्रिम्बल 25 पार्ट्स कंटेनिंग 448 आर्टिकल्स आहेत आणि 12 शेड्यूल्स आहेत. Power to levy and collect taxes, whether direct or indirect, emerges from the Constitution of India. टॅक्स देण्याचा अधिकार पण राज्यघटनेमधूनच येतो. इन केस एनी टॅक्स लॉ, बी इट an act, rule, notification or order, is not conformity with the Constitution. म्हणजे जर का राज्यघटनेमध्ये तो येत नसेल कुठला कायदा, नियम, नोटिफिकेशन, तर ते संविधान विरोधी आहे, ते बेकायदेशीर आहे, निरर्थक किंवा अवैध आहे. बऱ्याच वेळा मोदींवरती आरोप होतो अशा प्रकारे की आता हे संविधानाला मान्यशी झाले आहेत, ह्यांचे जे काही निर्णय आहेत ते संविधान विरोधी आहेत, सिद्ध करा. ते म्हणतात सिद्ध करा. तुम्ही कोणाला जुमानच नाही, तुम्ही खिशात घातले आहे संविधान, कॉन्स्टिट्यूशन वगैरे, अशा प्रकारचे आरोप होतात. आपल्याला काही जास्त डिटेलमध्ये जायचं नाही, आपल्याला आपल्यापुढे समजून घ्यायचं आहे की स्टडी ऑफ द बेसिक प्रोव्हिजन्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन इज इसेन्शियल फॉर अंडरस्टँडिंग द जेनेसिस ऑफ द व्हेरियस टॅक्सेस बिंग इम्पोज इन इंडिया. वेगवेगळे टॅक्सेस आपल्याकडे जेव्हा आले, सगळ्यात पहिले इंग्रजांचं राज्य होतं, आपल्याकडे लोक एज्युकेटेड नव्हते, आपल्याकडे मशिनरीज नव्हत्या. डेव्हलप कंट्रीमध्ये वेगवेगळ्या मशिनरी आल्या, मॅन्युफॅक्चरिंग आपल्याकडे काय होत नव्हतं. म्हणजे एक्साईज ड्युटी हा पहिले कन्सेप्ट नव्हता. जसं पहिल्या स्टेजमध्ये एखाद्या देशामध्ये मॅन्युफॅक्चरिंग सुरू होतं, एक्साईज ड्युटी येते. वस्तूची खरेदी विक्री आपल्याकडे कशी व्हायची पूर्वी? बार्टर सिस्टीम होती. तुमच्या काय वस्तू मला द्या, माझ्याकडे तुम्ही तुम्हाला देईन, अशा प्रकारे आपण प्रोग्रेस केला आहे. आता आपण प्रत्येक गोष्टीचे पैसे मागतो, ही वस्तू पाहिजे पैसे द्या, बाकी काय आता वस्तू तुमच्याकडून काय नको. आता आपण एवढं प्रगत झालो आहे. त्यामुळे वेगवेगळ्या स्तरावरती जशी डेव्हलपमेंट होत गेली तसे नवीन नवीन कायदे अस्तित्वात येत गेले. जेव्हा मोटारीच नव्हत्या तेव्हा मोटारीचे अपघात होण्याचा प्रश्नच नाही, तेव्हा इन्शुरन्स काढण्याचा प्रश्नच नाही. पण जशा ह्या घटना घडत गेल्या तसे वेगवेगळे कायदे हे बनवले गेले. कायदे कशासाठी बनतात? समाजामध्ये सुव्यवस्था निर्माण करण्याकरता,
समाजाच्या प्रगतीकरता, लोकांच्या प्रगतीकरता, कल्याणाकरता कायदे बनवले जातात. एक प्रस्तावना आहे, 25 पार्ट्स कंटेनिंग 414 आर्टिकल्स आहेत, 12 शेड्यूल्स आहेत. आर्टिकल 265 आपल्याकरता महत्त्वाचा. द सिग्निफिकंट प्रोव्हिजन्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन रिलेटिंग टू टॅक्सेशन आर. एक आर्टिकल 265 तो काय सांगतो? आर्टिकल 265 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया प्रोहिबिट्स आर्बिट्री, मनमानी कलेक्शन ऑफ टॅक्सला तो अलाउड करत नाही, त्याला विरोध करतो. आर्टिकल 265 तो काय सांगतो? इट स्टेट्स दॅट नो टॅक्स शॅल बी लेविड और कलेक्टेड एक्सेप्ट बाय ऑथॉरिटी ऑफ लॉ. कायदा, तुम्हाला टॅक्स घ्यायचा आहे, कायदा बनवा आणि मग टॅक्स घ्या. 15 ऑगस्ट 1947ला देश स्वतंत्र झाला आणि 26 जानेवारी 1950ला काय झालं? राज्यघटना आपली अस्तित्वात आली. तितका काळ गेला अभ्यास करायला. अभ्यासकांना जी कमिटी बनवली होती त्या कमिटीला अभ्यास करून दुसऱ्या जे देश होते त्यांच्या ज्या राज्यघटना होत्या त्यांचा अभ्यास करून आपल्या देशाच्या राज्यघटनेमध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी समाविष्ट केल्या पाहिजेत, कशा प्रकारे आपल्याकडची जी काय भौगोलिक परिस्थिती आहे, लोकांचा आर्थिक स्तर आहे, शैक्षणिक स्तर आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून कशा प्रकारे आपल्याला पुढे जाण्याकरता जी जाती व्यवस्था आहे, धर्मभेद आहेत, ह्या सगळ्याचा विचार करून आपल्याला अशी राज्यघटना पाहिजे होती की ज्यातनं सगळ्यांचा विकास होईल, सगळ्यांचं भलं होईल. त्यामुळे अशी राज्यघटना अस्तित्वात यायला काही काळ गेला, काही वर्ष गेली. त्यामुळे तो सुप्रीम लॉ आहे, त्यामध्ये हे दिलं आहे की नो टॅक्स शॅल बी लेविड और कलेक्टेड एक्सेप्ट बाय ऑथॉरिटी ऑफ लॉ. हे आर्टिकल 265 मध्ये. द टर्म ऑथॉरिटी ऑफ लॉ मीन्स द टॅक्स प्रपोज टू बी लेविड मस्ट बी विदिन द लेजिस्लेटिव्ह कॉम्पिटन्स. कायदेशीर क्षमता पाहिजे, म्हणजे त्याचा कायदा बनवा. तो कुठे बनणार? कायदा विधिमंडळामध्ये. कर लावायचा असेल तर कर लावण्याविषयी कायदा बनवला जाईल आणि त्या कायद्याप्रमाणे त्या टॅक्स कलेक्शनची अंमलबजावणी होईल. आर्टिकल 245 पार्ट 11 of the Constitution deals with relationship between the Union and states. The power for enacting the laws is conferred on the Parliament and on the legislature of a state. युनियनची पार्लमेंट आणि स्टेटचं काय? विधिमंडळ. स्टेट लेजिस्लेचर, Union Parliament. The said articles provides as under. Subject to the provision of the Constitution, Parliament may make laws for the whole or any part of the territory of India. Parliament भारताच्या संपूर्ण भागासाठी किंवा एखाद्या जो आपला टेरिटरी आहे त्यातला एखाद्या भागाकरता, एखाद्या प्रदेशाकरता कायदा बनवू शकतो. मे मेक लॉज अँड द लेजिस्लेचर ऑफ अ स्टेट मे मेक लॉज फॉर द होल ऑर एनी पार्ट ऑफ द स्टेट. स्टेटचा अधिकार त्या स्टेट पुरता आहे, त्यामुळे संपूर्ण स्टेट करता किंवा स्टेटमधल्या काही भागाकरता स्टेट कायदा बनवू शकतं. पण सेंट्रल गव्हर्नमेंट मात्र सगळ्या राज्याकरता, सगळ्या देशाकरता किंवा एखाद्या देशामधल्या एखाद्या भागाकरता कायदा बनवू शकतो. आर्टिकल 246 इट गिव्स द रिस्पेक्टिव्ह ऑथॉरिटी to union and state governments for levying tax, whereas parliament make any law for the whole of India or any part of the territory of India. The state legislature may make laws for whole or part of the state. याच्यामध्ये हे दिलं आहे की दोघांकडे ऑथॉरिटी आहे की ते कायदे बनवतील, पण त्याची एक यादी आहे. 246 मध्ये एक यादी आहे. 7 शेड्यूल टू आर्टिकल 246 इट कंटेन्स 3 लिस्ट. ह्या 3 लिस्ट आहेत. एक लिस्ट आहे युनियनची, दुसरी लिस्ट आहे स्टेटची,
तिसरी आहे कॉन्करंट लिस्ट, दोघांनी मिळून कायदे बनवू शकतात असे मॅटर लिस्ट 3 मध्ये. युनियन स्टेट, आता सेंट्रल गव्हर्नमेंटला कायदा बनवायचा आहे तर तो युनियन लिस्टमध्ये असला पाहिजे, तरच सेंट्रल गव्हर्नमेंट कायदा बनवू शकतो. इन्कम आहे त्याच्यावर टॅक्स घ्यायचा आहे, त्याचा कायदा कोण बनवणार? सेंट्रल गव्हर्नमेंट, तो युनियनचा मॅटर आहे. पण शेतकऱ्यांवरती पण इन्कम टॅक्स लावायचा आहे तर तो कायदा सेंट्रल गव्हर्नमेंटकडे नाही आहे. इन्कम टॅक्स ॲग्रिकल्चरल जो भाग आहे तो सोडून बाकीच्यावर लावला जातो. शेतीमध्ये होणारे उत्पन्न आहे ते त्यामध्ये येत नाही, त्याचा अधिकार आहे स्टेट गव्हर्नमेंटकडे. तुम्हाला पाहिजे तुम्ही कायदा बनवा आणि घ्या त्यांच्या इन्कमवर टॅक्स. कुठल्या स्टेटने तसा कायदा बनवला नाही. शेतकऱ्यांना उलटं मदत करायची गरज आहे. आता त्यांच्याकडनं इन्कम टॅक्स घेणं हा अधिकार असला तरी तो अधिकार वापरला जाऊ शकत नाही आणि सेंट्रलकडे तो अधिकारच नाही. Entries 82 to 91, list 1 enumerates the subject where the central government has power to levy taxes. Entries 45 to 63 of list 2 enumerates the subject where the state government have the power to levy taxes. Parliament has a further power to make any law for any part of the India not comprised in a state even if such matter is included in the state. पार्लमेंटला अशी पॉवर आहे की एखाद्या राज्यामध्ये एखादा भाग समाविष्ट होत असेल नसेल किंवा राज्याचा भाग असेल त्या भागाकरता पण सेंट्रल गव्हर्नमेंट कायदा बनवू शकतं. इन्कम टॅक्सवर म्हटलं बघा, अदर दॅन ॲग्रिकल्चरल इन्कम, टॅक्सेस ऑन इन्कम, सर्व प्रकारचं इन्कम, पण त्यातनं other than agricultural income and custom duty. Entry 83, duties of custom including export duties of the हे युनियन लिस्टमध्ये आहे. ठीक आहे. आता आपल्याला आपल्या परत मुद्द्यावर यायचं आहे. बॅकग्राऊंड तुम्हाला कळलं. GST अस्तित्वात आला कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट झाल्यानंतर, 101st अमेंडमेंट झाल्यानंतर GSTचा रस्ता मोकळा झाला. पॉवर टू लेवी गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स हॅज बीन कन्फर्ड. जो अधिकार दिला गेला GST लावण्याचा तो देण्याचं काम कोणी केलं? आर्टिकल 246A मध्ये त्याची एंट्री समाविष्ट केली गेली. समजलं? 246A पूर्वी नव्हता, त्यामुळे 246A अस्तित्वामध्ये आला आणि 246A मध्ये आता याची गरज काय होती मी तुम्हाला थोडं सांगितले, तेच पुढे दिले. नीड फॉर द कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट. द कॉन्स्टिट्यूशनल प्रोविजन hitherto had delineated separate powers for the center and the state to impose various taxes, whereas the center levied excise duty on all goods produced or manufactured in India. The state levied value added tax. वेगवेगळे टॅक्स घेण्याची त्यांना पॉवर होती, पण एकत्रितपणे टॅक्स घेण्याची पॉवर नव्हती. सगळे कायदे रद्द करणार आणि मग एकच टॅक्सवर इव्हेंट ठेवायचा, तो म्हणजे सप्लाय. आता अगोदर इव्हेंट काय होता एक्साईज ड्युटीमध्ये? मॅन्युफॅक्चरिंग हा इव्हेंट आहे. मॅन्युफॅक्चरिंग झाल्यास एक्साईज ड्युटी लागेल. प्रोव्हिजन ऑफ सर्व्हिस असेल तर सर्व्हिस टॅक्स लागेल. सेल ऑफ गुड्स असेल तर वॅट लागेल. आता हे इव्हेंट आहेत, ह्याच्यावरती टॅक्स लावले जाणार नाहीत. आणि जेव्हा सप्लाय ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस असेल किंवा सप्लाय ऑफ गुड्स सर्व्हिसेस और बोथ असेल तर GST कलेक्ट करायचा सेंटर आणि स्टेट दोघांनी. अशा प्रकारचा इव्हेंटवरती दोघांनी टॅक्स घेण्याकरता गरज होती राज्यघटनेमध्ये बदल करण्याची. राज्याबाहेर सेल केला तर मग सेंट्रल सेल टॅक्स लागत होता. तो होता सेंट्रल सेल टॅक्स,
पण ज्या राज्यामधनं दुसऱ्या राज्यात मटेरियल विकलं जायचं त्यांना तो टॅक्स मिळायचा. महाराष्ट्रामधून जर गुजरातला विकलं गेलं तर तो टॅक्स जो काही लावला जायचा तो महाराष्ट्राला मिळायचा. सर्व्हिसेस वेअर एक्सक्लुझिव्हली टॅक्स बाय द सेंटर टुगेदर विथ द ॲप्लिकेबल सेसेस. एज्युकेशन सेस, आणखीन कुठला सेस वगैरे लावून सर्व्हिस टॅक्स लावला जातो. Besides, there were state-specific levies like entry tax, octroi, luxury tax, entertainment tax, lottery and betting tax, local taxes levied by panchayat etc. हे टॅक्स कोणाचे होते? लोकल अथॉरिटीचे. जी लोकल अथॉरिटी ती त्यांची. विथ रिस्पेक्ट टू गुड्स इम्पोर्टेड फ्रॉम आउटसाइड द कंट्री इन टू इंडिया. हे आपले अगोदरचे टॅक्स आहेत. त्यात कस्टम ड्युटी आजही आहे, पण कस्टम ड्युटीवरती ॲडिशनली ड्युटीज ऑफ कस्टम जे लागत होते आणि सेसेस ते काढून तिकडे GST आलेलं आहे. हे सगळे कायदे रद्द करून जर एकच कायदा आणायचा आहे तर मग परिणामी कॉन्सिक्युएंटली अमेंडमेंट करणं गरजेचं होतं. ती मग 101st अमेंडमेंट करून त्यामध्ये 20 सेक्शन आहेत. अमेंडमेंट ॲक्टमध्ये 20 सेक्शन आहेत. न्यूली इन्सर्टेड आर्टिकल 279A empowering प्रेसिडेंट. प्रेसिडेंटला पॉवर देते की तुम्ही कॉन्स्टिट्यूट करा GST काउन्सिल आणि ते नोटिफाय केले गेली 12/9/2016ला. रिमेनिंग प्रोव्हिजन्स वेअर नोटिफाईड विथ इफेक्ट फ्रॉम 16 सप्टेंबर 2016. आता 16 सप्टेंबर 2016ला जर तुम्ही नोटिफाय केला, एकदा ॲक्ट बनवल्यानंतर त्यातल्या ज्या तरतुदी आहेत त्या आपण गरजेप्रमाणे नोटिफाय करू शकतो. अशा प्रकारची त्यांना अधिकार असतात. पण एकदा का नोटिफाय केल्यानंतर तो कायदा तो लागू करायला पाहिजे 1 वर्षामध्ये. जर 1 वर्षात लागू नाही केला, 16 सप्टेंबर 17पर्यंत जर लागू नाही झाला तर मग जी अमेंडमेंट केली आहे ती अमेंडमेंट रद्द होईल आणि पुढच्या वर्षी मग परत त्या डेटनंतर ती डेट जर का हुकली तर नव्याने पुन्हा त्याची मंजुरी घ्यावी लागेल. आता 16 सप्टेंबर 2016ला जर तो रेडी आहे आता, पण आता कायदेशीरदृष्ट्या तो कायदा लावला जाऊ शकतो. परंतु उद्यापासून जर कायदा लागू करायचा म्हटला तर व्यापारी तयार आहेत का? लोक तयार आहेत का? लोकांना काय फरक पडत नाही. आमच्या पॉकेटमधनं कालपर्यंत व्याट जात होता, आज GST जाईल. आम्हाला कालपर्यंत व्याट जात होता माहीत पण नव्हतं, उद्या GST जाईल माहिती पण पडणार नाही आहे. लोकांना रिझल्ट पाहिजे असतो. वस्तू स्वस्त आहेत का महाग आहेत? तुम्ही नवीन कायदा आणणार आहात, वस्तूच्या किमती कमी होणार आहेत का? तर करा, म्हणजे होईल तेव्हाच कळणार आहे. पण गव्हर्नमेंटचे अधिकारी त्यांना कायद्याची अंमलबजावणी करायची, टॅक्स कलेक्ट करायचं आहे. मग टॅक्स भरण्याकरता नवीन फॉर्म पाहिजे आणि सगळं ऑनलाईन करायचं आहे. वेबसाईट बनवली पाहिजे. बँकमध्ये ऑनलाईन पेमेंट होतं, म्हणजे बँकाच्या सिस्टीममध्ये त्या प्रकारची सिस्टीम डेव्हलप झाली पाहिजे. सॉफ्टवेअर कंपन्या आहेत त्यांच्या सॉफ्टवेअरमध्ये बदल झाले पाहिजेत. ह्या सगळ्या घटना व्हायला वेळ लागेल. 1 वर्षाचा कालावधी आहे, त्यात तुम्ही नवीन कायदा मंजूर केला आहे, तो अंमलात आणा. मग गव्हर्नमेंटने त्यांच्या अधिकाऱ्यांचं ट्रेनिंग सुरू केलं. वेगवेगळ्या मोठ्या कंपन्या आहेत त्याने त्यांच्या अकाउंट डिपार्टमेंटचं ट्रेनिंग सुरू केलं. हे सगळं चालू झालं. आणि ज्यावेळेस कायदा बनत होता तेव्हा जे अभ्यासक होते ते तरतुदी बघत होते. ह्या सगळ्या गोष्टी वेबसाईटला येतात की ज्यांना कोणाला सूचना करायची आहे त्यांनी सूचना करा. ज्यांना एखाद्या तरतुदीवरती आक्षेप घ्यायचा आहे त्यांनी तो आक्षेप नोंदवा. अशा प्रकारच्या प्रोसेस चालू असतात. आपण त्याचा भाग नसतो, आपल्याला माहीत नसतं. आपण भाग असतो तर आपल्याला माहिती पडतं. कुठलाही कायदा बनतो तेव्हा गव्हर्नमेंटच्या वेबसाईटला त्याविषयी काय चाललेलं आहे याची माहिती दिली जाते. ती आपण घेतली पाहिजे आणि ती दिलेलं असतं की ज्याला कोणाला नागरिक म्हणून त्याचा अधिकार आहे घटनेने दिलेला की तुम्ही तुमच्या सूचना आणि आक्षेप नोंदवू शकता. त्यातनं मग कुठली सूचना ऐकायची, कुठल्या आक्षेपला किती किंमत द्यायची याचा अधिकार शेवटी गव्हर्नमेंटला असतो. पण एक प्रोसेस आहे, त्या प्रोसेसमध्ये तुम्ही तुमच्या
सूचना आणि आक्षेप नोंदवू शकता. मग गव्हर्नमेंट शेवटी त्याचं फायनली बिल बनवतं. आता आपल्याकडे कायदा आला, अंधश्रद्धा निर्मूलन कायदा. किती वर्ष चाललं आहे तो कायदा बनवायचा. मग लोकांच्या आक्षेप यायचे की असं केलं तर मग वारीमध्ये पण जाता येणार नाही, हे पण करता येणार नाही, पूजा पण करता येणार नाही. म्हणजे सगळं आपण कायदेशीररित्या तशा गोष्टी केल्या तर गुन्हा होईल. मग ह्याच्यावर तुम्ही क्लेरिफिकेशन द्या, नक्की या कायद्याने काय होणार आहे. मग असं करत हे सगळं चालू असतं. वर्षानुवर्ष या गोष्टी चालू असतात. जे जागरूक असतात किंवा ज्यांच्यावरती प्रभाव पडेल त्यांना कोणतरी सांगतं की तुम्ही याच्यावरती आक्षेप नोंदवा. तर अशा आपण बातम्या वाचतो एक पेपरला. पण आपण काय त्याला फार म्हणजे बरेच लोक अशा गोष्टींना फार काय वाचून समजून घेत नसतात. त्यामुळे चालू राहतं आपलं ते. एका वर्षामध्ये तो कायदा मंजूर झाला पाहिजे. मंजूर झाल्यानंतर एका वर्षानंतर तो कायदा मंजूर झालेला आहे तो लागू झाला पाहिजे. सप्टेंबरला मंजूर झाल्यानंतर लागू कधी करायचं? बेस्ट डेट कुठली होती? 1 एप्रिल. आता जर माहिती आहे लागू करायचंच आहे, 3-4 वर्ष सगळी प्रोसेस चालली होती 2014पासून. त्यामुळे आम्ही GST आणणारच हे पहिलं लक्ष होतं मोदी सरकारचं. त्यामुळे त्यांनी गव्हर्नमेंटच्या अधिकाऱ्यांना सांगितलं होतं की आम्ही कुठल्याही परिस्थितीत कधी GST आणून तुम्ही ट्रेनिंग चालू करा, अभ्यास चालू करा. 2000 जी गोष्ट आपल्याला करायची आहे ती 2014मध्ये आम्ही करणार. आमच्याकडे एवढी विल पॉवर आहे, आम्ही हे करणार. त्यांना 2 गोष्टी करायच्या होत्या. एक जमीन अधिग्रहण कायदा आणि दुसरं GST, लँड ॲक्विजिशन ॲक्ट आणि GST. हे 2 कायदे मंजूर करायचे होते. कारण काही डेव्हलपमेंट करायची म्हटली का जमीन घ्यायला लागते. आणि जमीन घ्यायची जो जुना कायदा आहे तो इतका क्लिष्ट होता की त्यातनं गव्हर्नमेंटला ती जमीन मिळताना बरेच अडचणी येत होत्या. मग तो कायदा त्यांना बदलून नवीन कायदा आणायचा होता, लँड ॲक्विजिशन ॲक्ट. हे 2 कायदे मंजूर झाले तर प्रगतीमध्ये रस्ते बनवायचे आहेत, महामार्ग बनवायचे आहेत, इंडस्ट्री डेव्हलप करायची आहे, सेज बनवायचं आहे. सगळीकडे जमीन लागते. जमीन नाही ते काय नाही. त्यामुळे एक म्हणजे GST आणायचं आहे तर आपल्याला फॉरेन कंपन्यांना, फॉरेन इन्व्हेस्टरना सांगायचं की भारतामध्ये इन्व्हेस्ट करा. आता भारत डेव्हलपिंग कंट्री आहे, तुम्ही भारतामध्ये इन्व्हेस्ट कराल तुम्हाला रिटर्न्स चांगले मिळतील. आता तुम्हाला US मध्ये डेव्हलप कंट्री आहे, इथे तुमचं काही इन्व्हेस्टमेंट कराल तरी तुम्हाला फार मोठे रिटर्न्स मिळणार नाहीत. हे कन्व्हिन्स आहे लोकांना, इन्व्हेस्टरला, की US मध्ये आपण शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करून काय फायदा नाही, पण इंडियामध्ये इन्व्हेस्ट केले फायदा आहे. मग ते येत आहेत इन्व्हेस्ट करण्याकरता विचार करतायत. पण आपल्याकडे जुन्या कायद्यामुळे काय होतं, आपला प्रोग्रेस स्लो होतो, डेव्हलपमेंट स्लो होते. त्यामुळे तुमच्याकडे जे 5-5 कायदे आहेत गुड्स अँड सर्व्हिसेससाठी किंवा 15-20 कायदे आहेत ते रद्द करा आणि एक कायदा पहिले बनवा GST. ही मागणी सगळ्या इन्व्हेस्टरची होती, इथल्याही व्यापाऱ्यांची होती की आम्हाला फार त्रास होतो. बिझनेस करायचा का मग हेच करत बसायचं. फोकस करता येत नाही त्यांना प्रोडक्शनवरती, रिसर्चवरती. ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. ह्या अकाउंटिंग, टॅक्स, त्या केसेस आणि जे अधिकारी आहेत मग ते खोट्या केसेस टाकतात, पैसे मागतात. ह्या सगळ्या गोष्टी बंद करायच्या असेल तर तुम्ही काय करा, सगळं ऑनलाईन करा. सगळं ऑनलाईन झालं तर मग हे सगळं बंद होईल. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी IT सेक्टरला त्याचा विचार करून, त्याची स्ट्रेंथ विचारात घेऊन हे सगळं ऑनलाईन करायचं. इंटरनेट सगळीकडे पाहिजे, तेही गव्हर्नमेंटने बघायला पाहिजे की सगळीकडे इंटरनेट जाईल. गव्हर्नमेंटकडे बरीच चॅलेंज होती की जर का GST लागू करायचं आहे आणि तो टेक्नॉलॉजी बेस करायचा आहे तर गावागावामध्ये, छोट्या गावामध्ये, शहरामध्ये सगळीकडे इंटरनेट माफक दरामध्ये उपलब्ध झालं पाहिजे. इथपासून बऱ्याच चॅलेंजेस होते. त्यामुळे ते मंजूर झाल्यावरती लोकांचं ट्रेनिंग, टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट आणि बाकीच्या गोष्टींची उपलब्धता हे सगळं होण्याकरता गव्हर्नमेंटला काही काळ लागणार होता. त्यामुळे जानेवारीत काही लागू होऊ शकत नव्हतं. 1 जानेवारी एकदम लवकर झालं असतं. सप्टेंबरला मंजूर झाल्यानंतर 1 जानेवारी लवकर झालं असतं. 1 एप्रिलला पण सगळ्या लोकांनी सांगितलं
काही तयारी नाही आहे, 1 एप्रिलला करू नका. 1 जुलैला फार काय परिस्थिती बदलली नाही, परत तसंच की याचा 1 जुलै पण जाऊ दे, जुलै ऑगस्ट सप्टेंबर गेला, मग पुढे काय आता कालावधी संपत होता, मग त्यांना आता काही इलाज नव्हता. 1 जुलैला काय करायचं आहे काय तुम्हाला? नवीन बिलबुक छापा छोट्या व्यापाऱ्यांनो, जिकडे वॅट लावला तिकडे GST लावा, तुमच्याकरता काय बदल नाही आहे. आणि ज्या कंपन्या आहेत त्यांना गव्हर्नमेंटने सांगितलं तुम्ही तुमचं सॉफ्टवेअर डेव्हलप करा, आम्ही 1 जुलैला GST इम्प्लिमेंट करणार म्हणजे करणार. 1 एप्रिल सोडतो आहे पण 1 जुलै सोडणार नाही. आणि त्याने 1 जुलैला ज्यावेळेस इम्प्लिमेंट केलं त्यावेळेस बँकेच्या वेबसाईटला GSTचं चलन वगैरे काय नव्हतं. चलन कधी येणार आहे? 1 महिन्यानंतर ना, 1 महिन्यात करा डेव्हलप. त्यामुळे हे इम्प्लिमेंट करणं, लागू करणं हे खूप मोठं इच्छाशक्तीचं आणि फार मोठ्या ताकदीचं काम होतं की जे आत्तापर्यंत घडलं आहे ते करायचं म्हणजे करायचंच, तेव्हा ते झालेलं आहे. आणि त्यानंतर वेबसाईट पण डेव्हलप नव्हती, काही नव्हती. 3-4-5 महिने आम्ही जे काम करत होतो, आकडे भरतोय, मध्येच गायब होतात, मध्येच ते काहीतरी कुठेतरी जातं. म्हणजे बऱ्याच लोकांचं ह्यामध्ये काम करणाऱ्या लोकांचं 3-4 महिन्यामध्ये BP आणि डायबिटीज त्यांची वाट लागली होती. गणपती दिवाळी सगळी त्यांची फार त्रासामध्ये गेली होती. कायम आठवण काढतील की GST इम्प्लिमेंट झाला पण आमचा त्रास काय वाढला. ते सोपं नव्हतं आहे, खूप मोठं चॅलेंजिंग काम होतं. 246A मध्ये पॉवर टू मेक लॉ विथ रिस्पेक्ट टू गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स, न्यूली इन्सर्टेड आर्टिकल 246A नॉर्थ ईस्ट स्टँडिंग. यात काय दिलं आहे या आर्टिकलमध्ये? नॉर्थ ईस्ट स्टँडिंग एनिथिंग कंटेंट इन आर्टिकल 246, म्हणजे 246 आणि 254 मध्ये जे दिलेलं आहे ना त्याला हे ओव्हरराईड करतं. त्याचा प्रभाव संपवून याचा प्रभाव लागू होतो. जेव्हा कधी असं येईल नॉर्थ ईस्ट स्टँडिंग एनिथिंग कंटेंट हे म्हटलं आहे, तेव्हा आता बाकी सगळं विसरून जा, आता मी काय सांगतो ते ऐका. आणि हेच फायनल आहे. एखादी तरतूद एखाद्या विषयावरती वेगळ्या सेशनमध्ये असेल तर ती तरतूद लागू न होता ही तरतूद लागू होते जेव्हा हे शब्द येतात. नॉर्थ ईस्ट स्टँडिंग एनिथिंग कंटेंट इन आर्टिकल 246A, 246 मध्ये हे दिलेलं आहे किंवा 254 मध्ये दिलेलं आहे. Parliament and subject to clause 2, the legislature of every state have power to make laws with respect to goods and services tax imposed by the union or by such state. गुड्स आणि सर्व्हिसेस टॅक्स जो आहे तो इम्पोज करण्याचा अधिकार दोघांनाही आहे. Parliament has exclusive power to make laws with respect to goods and services tax where the supply of goods or of services or both takes place in the course of interstate trade or commerce. जर इंटरस्टेट ट्रेड जर होत असेल तर त्याविषयीचा लॉज कोण बनवेल? सेंटर. राज्यामध्ये सप्लाय होतोय तर दोघेही टॅक्स घेतील आणि राज्याबाहेर होतोय तर त्याचा कायदा बनवेल सेंट्रल गव्हर्नमेंट. IGST ॲक्ट सेंट्रलने बनवलं. The provision of this article shall in respect of goods and services tax referred to in clause 5 of article 279A take effect from the date recommended by the Goods and Service Tax Council. या तरतुदी आहेत या अमेंडमेंटप्रमाणे, त्याचा इम्प्लिमेंट कधी होईल हे रिकमेंड करेल GST काउन्सिल. टू 246A. याच्यामध्ये काय आलं, जे काय वरती दिलेलं आहे त्याचा अर्थ काय खाली दिलं आहे की दिस आर्टिकल ग्रँट्स पॉवर टू सेंटर अँड स्टेट गव्हर्नमेंट टू मेक लॉज विथ रिस्पेक्ट टू GST इम्पोज बाय सेंटर ऑर सच स्टेट. आणि सेंटरला एक्सक्लुझिव्ह पॉवर आहे, राज्याबाहेर जर सप्लाय झाला तर त्याविषयी लॉ बनवण्याची. हे वर दिलेलं आहे, हे वर दिलं आहे त्याचा अर्थ हा आहे. आणि हे 5 पेट्रोलियम प्रोडक्ट आहेत, हे मात्र GSTमध्ये नसतील. ह्याच्यावर जेव्हा GST काउन्सिल गव्हर्नमेंटला रिकमेंडेशन देईल तेव्हा या 5 पेट्रोलियम प्रोडक्टवरती GST लागेल. तोपर्यंत जसं चाललं आहे तसं चालणार आहे. म्हणजे एक्साईज ड्युटी सेंटरला मिळते आणि वॅट
CST स्टेटला मिळतो, हे तसं चालू राहील. आर्टिकल 269A. आर्टिकल 269A मध्ये काय दिलं आहे, मगाशी तू बोललास ना ते की ते गव्हर्नमेंट सांगतं की आमचे पैसे अडकलेत. आता ऐक जरा विषय ऐक हा. 269A stipulates that GST on supplies in the course of interstate trade or commerce shall be levied and collected by the Government of India. Government of India IGST कलेक्ट करेल आणि such tax shall be apportioned between the Union and the states in the manner as may be provided by Parliament by law on the recommendations of the Goods and Services Tax Council. जो IGST कलेक्ट होईल तो युनियनमध्ये आणि स्टेटमध्ये वाटला जाईल. IGSTची वाटणी त्या राज्यामध्ये ज्या राज्यामध्ये कन्झम्पशन झालं आहे त्या गुड्स किंवा सर्व्हिसेसचं. जर महाराष्ट्रातनं गुड्स गुजरातला गेले तर टॅक्स कलेक्ट कुठनं झाला, गुजरातमधनं झाला. IGST लावला गेला, व्यापारी सप्लाय करणारा महाराष्ट्रामधला आहे, टॅक्सेबल पर्सन महाराष्ट्रातला सप्लाय करतो, आउटवर्ड सप्लाय दुसऱ्या स्टेटमध्ये, IGST कलेक्ट करतो, तो IGST येतो महाराष्ट्रामध्ये आणि त्याचा मात्र 18% 9% हिस्सा धरून चला, 50% IGST मधला गुजरातला मिळणार आहे, 50% सेंट्रलला मिळणार आहे. पण ती अमाऊंट आली कोणाकडे, महाराष्ट्राकडे आली. आता महाराष्ट्रामधला व्यापारी आहे, तो काय करतो, त्याचा आउटवर्ड टॅक्स भरत असताना त्या IGSTचं इनपुट टॅक्स क्रेडिट घेतो. जो IGST दिलेला आहे त्याने कलेक्ट केला आहे, तो जेव्हा भरतोय तो भरलेला जी अमाऊंट आहे ती गव्हर्नमेंटकडे जमा करतो, पण त्याच्या अगेन्स्ट तो राज्यामध्ये त्याने CGST आणि AGST भरून इन्व्हर्स सप्लाय घेतला आहे ना, तो त्या IGSTच्या अगेन्स्ट तो सेटअप पण करतो. IGST घेतला आणि त्याच्या अगेन्स्ट त्यांनी CGST AGST आणि मग ह्या ज्या गोष्टी आहेत ह्यातनं हिशोब जेव्हा होणार की नक्की किती टॅक्स आम्ही कलेक्ट केला, जो आम्हाला किंवा दुसऱ्या राज्यामधनं आमच्याकडे माल आला त्याचा IGST आम्हाला द्या. अरे पण तुमच्याकडून दुसरीकडे गेला त्याच्या अगेन्स्ट पण तुमच्या व्यापाऱ्यांनी सेटअप घेतला आहे ना. हा हिशोब व्हायचा आहे, तो हिशोब होईल मग तुम्हाला तुमचा हक्काचा पैसा मिळेल. पण हे जे म्हणतात 35,000 करोड ते त्यांनी हिशोब करून त्यांना हिशोब तयार आहे का की फायनल आकडा हा आहे. IGST किती आला आहे, 35,000 करोड आला आहे. आता हे एवढ्या गोष्टी असतात, जो व्यक्ती स्टेटमेंट करतो त्याला संबंधित डिपार्टमेंट जे आहे किंवा जे मंत्रालय आहे त्यांनी सांगितलं आहे का की सगळा हिशोब आपण केला आहे आणि त्याचा फायनल आपला आकडा एवढा आहे. ते फायनल आकडा काय सांगत नसतात, ते वेगळे मोठा आकडा म्हणतात. आता हे लोकांना सांगू शकत नाही ना की IGST यांच्या राज्यामधून दुसऱ्या राज्यामध्ये मधून जो माल इकडे आलेला आहे त्या IGSTमध्ये ह्यांचा हिस्सा आहे, पण ह्यांच्या राज्यामधून दुसरीकडे जो माल विकला गेला आहे तो टॅक्स यांच्या व्यापाऱ्यांनी कलेक्ट केला आहे आणि त्याच्या अगेन्स्ट तो टॅक्स भरत असताना त्यांनी जे काय क्रेडिट किंवा या गोष्टी क्लेम केल्या या सगळ्याचा एकत्रित विचार करून एक आकडा बनेल ना फायनल. तो हिशोब सहज सोपा नाही आहे. जर 37 वगैरे राज्य असतील त्या राज्यांमधनं एकमेकांकडे माल इकडे जातो आणि त्या राज्यामधले व्यापारी त्याचा क्रेडिट पण घेतात किंवा टॅक्सही भरतात, ह्या सगळ्याचा हिशोब करून फायनल फिगर यायला पाहिजे. ती जर का 5,000 करोड आहे, 10,000 करोड आहे, 15,000 करोड जी काय असेल ती काढायला वेळ लागतो. ह्या सगळ्या गुंतवणूक तो हिशोबाला वेळ लागतो. तो हिशोब कसा होतो तसे त्यांना पैसे मिळत जातात आणि ते तसेच मिळणार आहेत, जसे मिळायला हवेत तसेच ते मिळणार आहेत. पण लोकांना कुठेतरी सांगावं लागतं पूर आला आहे, हे आलं आहे, आमचे ते पैसे आले ना का आम्ही मग तुम्हाला अनाऊन्समेंट करू, आता आमच्याकडे पैसे नाही आहेत. मग दोष कोणावरती, तो हिशोब ते करत नाहीत, ते देत नाहीत, ते आले की आम्ही देऊ. आता अशा किती गोष्टी आहेत की ज्या लोकांना समजावल्या जाऊ शकत नाहीत. त्यामुळे लोकांना काहीतरी सांगून वेळ मारून नेली जाते. कारण आपण आपल्या संसारामध्ये एवढे गुंतलेलो असतो की देश कसा चालला आहे
तो योग्य पद्धतीने चालवला जातो की नाही ह्याचं ज्ञान ज्यांना आपण म्हणतो उच्च शिक्षित त्यांना पण नसतं. प्रत्येकजण आपापल्या क्षेत्रामध्ये हुशार असतो. डॉक्टर इंजिनियर कोणी असो, त्याला हे माहीत नसतं की देश कसा चालला आहे, त्याबद्दल त्याला अभ्यास नसतो. आणि किती प्रकारचे अभ्यास करायचे प्रश्न पण असा पडतो. कन्झम्पशन कुठे झालं आहे ह्या राज्यामध्ये. जर का कन्झम्पशन होतं तर CGST आणि HGST वेगवेगळा ठेवलाच आहे ना. मग दुसऱ्या राज्यामधला माल जर का आपल्या राज्यामध्ये आला तर ते राज्य काय करतं, IGST लावतं, कारण इंटर स्टेट आला ना. मग इंटरस्टेटमध्ये पण हिस्सा पाहिजे ना. जसं पहिले वॅटचा संपूर्ण हिस्सा स्टेट्सचा होता आणि एक्साईज ड्युटी सगळी आणि सर्व्हिस टॅक्स जर का केंद्राला मिळत होता, आता सगळे कायदे रद्द करून एकच कायदा केला तर जेव्हा जेव्हा टॅक्स कलेक्ट होईल त्यावेळेस त्यात दोघांचाही समान हिस्सा असायला पाहिजे ना. जर त्यांनी CGST समान ठेवला आहे, सेम IGST पण समान ठेवू शकतात ते, मग त्यातही त्यांना समान हिस्सा मिळायला पाहिजे ना. मग हिशोब कसा करणार पण. वॅटमध्ये कसं होतं की महाराष्ट्रामधनं महाराष्ट्राबाहेर गेला तर तो टॅक्स महाराष्ट्राला मिळत होता. हां, त्याचं कसं होतं की महाराष्ट्रामध्ये जर बाहेर गेला तर टॅक्स महाराष्ट्राला मिळत होता. आता तसं नाही आहे. जर महाराष्ट्रामधून काश्मीरला गेला, काश्मीरने आपला टॅक्स का मान्य केला, कारण जर तुम्ही कायदा मान्य केला ना तर तुमच्याकडे जर माल येईल तर IGST लागेल. ती अमाऊंट तुम्हाला मिळेल अर्धी त्यातली. तुम्ही मंजूर करा कायदा, तुम्हाला फायदा आहे. हा तुमच्या फायद्याचा टॅक्स आहे. पूर्वी तसं नव्हतं. पण आता जर का तुम्हाला टॅक्स मिळणार आहे, तुमच्या राज्यामध्ये ज्या वस्तू मिळत नाहीत, तुमच्या राज्यामधला नागरिक काय करणार, दुसऱ्या राज्यामध्ये जाऊन तो माल परचेस करणार. दुसऱ्या राज्यामध्ये त्याला टॅक्स द्यावाच लागेल. तुम्ही तिथे निर्माणच करू शकत नाही, काहीच बनवू शकत नाही, तुम्हाला दुसरीकडून घ्यावं लागतं, ते टॅक्स द्यावा लागेल. मग जर का तो टॅक्स त्याचा तुम्हाला हिस्सा पाहिजे असेल, तुमच्याकडे कायदा मंजूर करा. हा बेनिफिट होता. आला लक्षात. तो मिळायला पाहिजे त्यांना. IGST सेंट्रल गव्हर्नमेंट एकटाच घेईल तर हे लोक ऐकणार आहेत. जनता आमची आहे, त्यातलं काही जास्त आम्हाला पाहिजे. ते स्टेट ज्या स्टेटमधून टॅक्स कलेक्ट केला गेला आहे, ते टॅक्स कोणाच्या पॉकेटमधून गेला, महाराष्ट्रातल्या माणसाच्या. महाराष्ट्राला टॅक्स मिळाला पाहिजे. हां, नाही मिळणार. वॅटमध्ये कसं होतं, पहिले सूत्र काय होतं बघा, ज्या राज्याने एखादी इंडस्ट्री आपल्या राज्यामध्ये चालू व्हावी म्हणून प्रयत्न केले आणि समजा इथे एक प्लॅन्ट लागला तर त्या स्टेटला काय फायदा व्हायचा, रोजगार मिळायचा त्या स्टेटमधल्या आसपासच्या गावातल्या लोकांना. किंवा तुम्ही पहिला रोजगार हा आमच्या राज्यामध्ये लोकांना दिला पाहिजे. तुम्ही अगदी मोठे इंजिनियर किंवा काय पाहिजे तुम्ही दुसऱ्या राज्यामधून आणू शकता, पण 80% 90% लोक हे आमच्या स्टेटमधलेच असले पाहिजेत. ते राज्य अशा प्रकारे कायदा करू शकतं की नाही 75% आमच्या इथेच पाहिजेत. काही स्टेटला असे कायदे आहेत की 75% एम्प्लॉई हे आमच्या स्टेटचेच पाहिजेत असा कायदा आहे, पण त्यांच्यावरती गव्हर्नमेंट फोर्स आणतं की 75% नाही, 100% हे आमच्या इथलेच पाहिजेत. अदरवाईज तुमच्या कुठल्या मंजुऱ्या आहेत, तुम्हाला काय सुविधा पाहिजे त्यामध्ये येणार नाही. त्यामुळे त्यांचा तो पहिला मतलब असतो की लोकांना जे आपण सांगतो की आम्हाला निवडून द्या, तुम्हाला रोजगार देऊ. रोजगार कधी वाढणार, जेव्हा इंडस्ट्री येईल तेव्हा. इंडस्ट्री कधी येईल, जेव्हा तुम्ही तेवढ्या जमिनी उपलब्ध करून द्याल तेव्हा इंडस्ट्री करता. आता ह्या केसमध्ये स्टेट काय बोलले, आम्ही इंडस्ट्री आणणार आणि मग वॅट आम्हाला मिळत होतं पहिले, ते विकत होते तेव्हा. आता वॅट आम्हाला मिळणार नाही, दुसऱ्या स्टेटला मिळणार राज्याबाहेर विकला गेला तर. हे राज्याबाहेर विकत होते ते आम्हाला टॅक्स मिळत होता. म्हणजे एखादी फॅक्टरी बनवायची आणि देशभरात माल विकायचा, टॅक्स कोणाला मिळणार, यांनी इंडस्ट्री आणले त्यांनाच. नॅनोचा प्रोजेक्ट केला, देशभरामध्ये काय जाणार,
पण टॅक्स कोणाला मिळणार? ज्या राज्यामध्ये कार खरेदी होईल त्यांना मिळणार. राज्य नाही, राज्यांना हेही मान्य नव्हतं, पण शेवटी ते त्यांना कन्व्हिन्स करून दिलं सेंट्रल गव्हर्नमेंटने की हे चांगलं आहे, सगळ्यांच्या फायद्याचं आहे, तुम्ही हे करा. हा कन्झम्पशन बेस्ड टॅक्स आहे किंवा डेस्टिनेशन बेस्ड टॅक्स आहे. जे डेस्टिनेशन आहे जिथे टॅक्स कलेक्ट होतो त्या स्टेटला टॅक्स मिळतो, किंवा जिथे कन्झम्पशन होतं तिथे टॅक्स मिळतो. सूत्र हे असलं पाहिजे की जो टॅक्स देतोय तो ज्या राज्याचा आहे, टॅक्स देणारा कन्झ्युमर आहे, मग जे कन्झ्युमिंग स्टेट आहे रेव्हेन्यू त्याला मिळाला पाहिजे. तरच जे अंडर डेव्हलप्ड स्टेट आहेत त्यांना रेव्हेन्यू मिळेल. बरीच स्टेट अशी आहेत यांच्याकडे स्वतःची इंडस्ट्री नाही, यांच्याकडे अशा बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या ते करूच शकत नाहीत. अशा स्टेटला विशेष दर्जा आहे. अशी 11 स्टेट आहेत स्पेशल कॅटेगरी स्टेट ॲज पर कॉन्स्टिट्यूशन. 11 स्टेट. काय असे नॉर्म्स आहेत की ते नॉर्म जर का त्या स्टेटला ॲप्लिकेबल झाले तर ते स्टेट स्पेशल कॅटेगरी स्टेटमध्ये येतं. निसर्ग अनुकूल नाही, डोंगराळ प्रदेश आहे किंवा बर्फ पडतो, लोकांचा शैक्षणिक स्तर कमी आहे, मानसिकदृष्ट्या शैक्षणिकदृष्ट्या लोक प्रगत नाही आहेत, म्हणजे मेन स्ट्रीममध्ये तिथले लोक त्या स्टेटमध्ये नाही आहेत. तर अशा स्टेटमध्ये कोण व्यापार उद्योग पण लावत नाही, कुठे इंडस्ट्रियलिस्ट. तिथे कामाला ठेवायचं कोणाला, स्किल लेबर आणायची कुठनं, हे सगळ्यात अडचण आहे. त्यामुळे त्या स्टेटमध्ये पॉवरच नाही आहे की ते स्वतःची इम्प्रूव्हमेंट स्वतः करू शकतात. मग त्यांना विशेष निधी देण्याकरता तशी तरतूद आहे कॉन्स्टिट्यूशनमध्ये. ते स्पेशल कॅटेगरी स्टेट्स आहेत. आणि काही स्टेट मागणी करत असतात, एक्झाम्पल बिहार, की आमचा त्यात समाविष्ट करा. बिहारचं म्हणणं की आमचा पण समाविष्ट करा स्पेशल कॅटेगरी स्टेट्समध्ये. कशा करता? कधी निधी मिळणार आहे केंद्राकडनं, पण त्यांच्या नॉर्म्समध्ये ते बसत नसेल ते स्टेट तर त्याला दर्जा मिळत नाही. ठीक आहे. तसं बाकीचं पण आता जसं बघितलं आपण वॅट आहे, तसं मग इम्पोर्ट ऑफ गुड्स आहे, IGST ऑन इम्पोर्ट ट्रान्झॅक्शन्स विच वर अर्लियर सब्जेक्ट टू काउंटरवेलिंग ड्युटी अंडर कस्टम टॅरिफ ॲक्ट. इथे फक्त वेगवेगळे टॅक्स कुठले सेंट्रलला मिळत होते, कुठले स्टेटला मिळत होते, हे सगळे उल्लेख आहे. हे सगळे रद्द करून, हे सगळे कायदे रद्द करून इथे आपण एकच कायदा आणला. आणि कुठले कुठले कायदे रद्द झाले ह्याची पण यादी खरी दिलेली आहे पुढे जाऊन, आहे पुढे. ठीक आहे. तर आपला आजचा पार्ट काय होता, मेन कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट. त्याला मला जास्त समजून सांगायचं होतं. तुमच्या लक्षात आलं पाहिजे की सगळी घटनाक्रम कसा आहे. आता GST काउन्सिल आहे, GST काउन्सिलचं आपण त्यामध्ये अमेंडमेंट करून GST काउन्सिल आर्टिकल 279A, आर्टिकल 279A ऑफ द कॉन्स्टिट्यूशन empower the president to constitute a joint forum of the center and state, namely Goods and Service Tax Council, GST Council. The provisions relating to GST Council came into force on 12 September 2016. सगळ्यात पहिले GST जर का ॲप्लिकेबल करायचं असेल तर GST काउन्सिल पहिले आणली पाहिजे. मग GST काउन्सिलमध्ये सगळी स्टेट एकत्र बसतील, चर्चा करतील, आणि मग त्यांचं काम काय होतं. पण प्रेसिडेंटने ते काम केलं. प्रेसिडेंट कॉन्स्टिट्यूटेड द GST काउन्सिल ऑन 15 September 2016. The Union Finance Minister is the chairman of this council and ministers in charge of finance किंवा taxation or any other ministry nominated by each of the state. प्रेसिडेंट कोण असेल? केंद्र सरकारचा फायनान्स मिनिस्टर, तो चेअरमन. प्रेसिडेंट नाही की चेअरमन म्हटलं, चेअरमन असेल त्या कमिटीचा, काउन्सिलचा. आणि जे मिनिस्टर्स आहेत प्रत्येक स्टेटचे, फायनान्स किंवा टॅक्सेशनचे मिनिस्टर जे असतात, किंवा मग त्या स्टेटला तो मुख्यमंत्री त्याला वाटेल की हा व्यक्ती योग्य आहे, त्याला आपण पाठवूया. नॉर्मली सगळ्यांचे फायनान्स मिनिस्टर्स आहेत GST काउन्सिलचे मेंबर. आणि जे युनियन टेरिटरीज आहेत त्यांच्याकडे त्यांचं विधिमंडळ आहे, त्यांचे मेंबर्स आहेत, त्यातला एक मेंबर ते पाठवतील.
बिसाइड द युनियन मिनिस्टर ऑफ स्टेट इन चार्ज ऑफ रिव्हेन्यू, या व्यतिरिक्त केंद्र सरकारमध्ये जो राज्यमंत्री असतो रिव्हेन्यू और फायनान्स मिनिस्ट्रीचा, तो पण त्याचा मेंबर असतो. इथे म्हटलं युनियन मिनिस्टर ऑफ स्टेट इन चार्ज म्हणजे राज्यमंत्री, केंद्रीय राज्यमंत्री रेव्हेन्यू किंवा फायनान्सचा. द फंक्शन ऑफ द काउन्सिल इज टू मेक रिकमेंडेशन्स टू युनियन अँड द स्टेट ऑन इम्पॉर्टंट इश्यूज लाईक टॅक्स रेट. टॅक्स रेट काय असतील, कुठली प्रोडक्ट करमुक्त असतील, कुठल्या सर्व्हिसवर टॅक्स घ्यायचा नाही आहे आपल्याला, करमुक्त ठेवायचे आहेत, थ्रेशोल्ड लिमिट्स, डिस्प्यूट रिझॉल्युशन, कशा प्रकारे तंटे मिटवायचे, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत म्हणजे कायदा बनवणं आणि त्याची अंमलबजावणी करणं, याच्याकरता सगळे एफर्ट्स कोणाचे असतील, GST काउन्सिलचे असतील. मग त्यामध्ये चर्चा होईल, निर्णय होतील. इट रिकमेंड्स द स्पेशल प्रोव्हिजन्स विथ द रिस्पेक्ट टू द स्पेशल कॅटेगरी स्टेट्स. 11 स्टेट आहेत. स्टेट ऑफ अरुणाचल प्रदेश, आसाम, जम्मू अँड काश्मीर, मणिपूर, मेघालया, मिझोरॅम, नागालँड, सिक्कीम, त्रिपुरा, हिमाचल प्रदेश अँड उत्तराखंड. आणि दुसरं, काही व्यापारी असतात त्यांना काही तरतुदी अडचणीच्या वाटत असतील तर त्यांच्याकरता स्पेशल स्कीम असते, कंपोजिशन स्कीम, स्पेशल थ्रेशोल्ड लिमिट फॉर रजिस्ट्रेशन, कंपोजिशन स्कीम, एक्झम्पशन. हे सगळं रिकमेंड करण्याचं काम कोण करतं? हे सगळं स्टेट रिकमेंड करतात GST काउन्सिलच्या मीटिंगमध्ये. आणि मग तिथे जेव्हा मीटिंग होते, चर्चा होते, निर्णय तर व्हायला पाहिजे. सगळे तर एखाद्या निर्णयाला संमत असतील नसतील, मग मेजॉरिटी निर्णय 3/4 75% जर का बहुमत असेल, एखाद्या निर्णयाच्या बाजूने जर का मतदान होत असेल तर तो निर्णय मग फायनल केला जावा. त्याच्यामध्ये जे वेट आहे सेंटरचं वेट हे 1/3 असेल आणि बाकी स्टेटची सगळ्यांना मिळून जे त्यांचं मतदानाचं जे काय वेटेज आहे ते 2/3 असेल. सेंटरचा एकच प्रतिनिधी आहे पण त्यांचं वर्चस्व पूर्ण देशावरती आहे ना. टॅक्स ते 50% घेतात, टॅक्स त्यांना 50% मिळतो, पण जेव्हा वोटिंग केलं जाईल तेव्हा त्यांचा हिस्सा 50% नाही, त्यांचा हिस्सा 1/3. समजलं ना? म्हणजे संपूर्ण देशामधून जर का 1000 करोड टॅक्स कलेक्ट होत असेल, अर्धा कोणाला मिळतो? सेंट्रल गव्हर्नमेंटला, अर्धा मिळतो स्टेटला. पण ज्यावेळेस वोटिंग करतात तेव्हा त्यांना 50% पॉवर ते मागतील ना, वोटिंगमध्ये आमची 50% पॉवर द्या. मग जर त्यांनी 50% पॉवर दिली तर कुठलाही निर्णय हा सेंटर बोलेल 50% त्यांच्याकडे आहेत, मग निर्णयच होऊ शकणार नाही. त्यांची पॉवर कमी केली, 1/3च पॉवर तुम्हाला. स्टेटचं जर म्हणणं असेल 1/3 पण नको, 1/4 ठेवा, म्हणजे 50% हिस्सा आहे ना आमचा मतदानामध्ये, आम्हाला अधिकार द्या, तुम्ही 1/3 तरी द्या. त्यांना तो 1/3 दिला. प्रश्न पडतो ना की 1/3 का? पहिले जास्त वाटतं तुम्हाला, पण ते अर्ध्या 50% अधिकार ते आहेत, जबाबदारी पण त्यांच्यावरती आहेत. पण निर्णय मात्र एकांगी होऊ नये, हुकुमशाही होऊ नये म्हणून त्यांच्यामधला 50% हिस्सेदार जरी असले तरी मतदानामध्ये त्यांचा हिस्सा कमी करून 1/3 केला आहे. 33% त्यांच्याकडे. आणि जर निर्णय घ्यायला किती पाहिजेत, निर्णय फायनल करायला किती पाहिजेत? 75%. म्हणजे इतर राज्यांमधले जे प्रतिनिधी आहेत दुसऱ्या फायनान्स मिनिस्ट्रीमधले त्या स्टेटचे, त्यांना ज्यावेळेस ते कन्व्हिन्स करतील, 33% तर आमच्याकडे आहेत, पण 75 होण्याकरता जो आकडा कमी पडतो त्यात समजा BJPचं गव्हर्नमेंट आहे, त्यांचे जे स्टेट असतील ते BJP गव्हर्नमेंट आहे ते वोट त्याच्याच बाजूने येईल. पण जिकडे BJP गव्हर्नमेंट नाही आहे त्यातल्या काही स्टेटला जर त्यांना कन्व्हिन्स करायला लागेल की तुम्ही एखादा निर्णय आम्ही घेतो आहे तो आम्हाला मंजूर करून घ्यायचा आहे तर आमच्या बाजूने मतदान करा. पण एक चांगली गोष्ट अशी आहे की जे काही निर्णय झाले त्यांची मीटिंग, ते जेव्हा त्यांचे मीटिंग होते ना त्यानंतर ते एक प्रेस कॉन्फरन्स घेतात फायनान्स मिनिस्टर. जेटली पण घ्यायचे आणि आत्ता पण कोण आहेत, हां, त्या मॅडम पण प्रेस कॉन्फरन्स घेतात, सांगतात की सगळे निर्णय आहेत ते आम्ही एकमताने घेतो. अजूनपर्यंत कुठलाही निर्णय आम्ही वोटिंग करून घेतला नाही असं जेटलीने सांगितलेलं मी ऐकलं आहे, अरुण जेटली असताना, की आम्ही ज्यावेळेस एखादा निर्णय घेतो तेव्हा एखाद्या स्टेटच्या
फायनान्स मिनिस्टरला तो पटत नसतो. ते दुसऱ्या स्टेटच्या फायनान्स मिनिस्टरला समजावून सांगतो की ह्या निर्णयामध्ये लोकांचं कसं भलं होईल, तुमच्या राज्यामध्ये कशा प्रकारे चांगल्या गोष्टी होतील, आणि मग ते 100% एकमताने आम्ही तो निर्णय घेतो. आणि काही निर्णय त्यांनी अशा प्रकारे तरतुदी केल्यात की जे स्पेशल कॅटेगरी स्टेट्स आहेत त्यांच्याकरता काही नियम वेगळे असतात. काही स्टेटला काही निर्णय वेगळा पाहिजे असेल आणि तो वेगळा घेतला जाऊ शकत असेल त्या स्टेटकरता, तर तो निर्णय ते वेगळा घेतात. इथे आपला विषय क्लिअर होतो की GST लागू कसा झाला, किती कष्ट पडले. आता त्यातनं पुढे कशा प्रकारे काम बदललं हे मी पुढे सांगेन. अजून काय पुढच्या काय गोष्टी सांगेन. मग त्याच्यानंतर आपला इंट्रोडक्शनचा पार्ट संपेल आणि मग पुढचा आपला जो मुख्य पार्ट आहे तो म्हणजे GSTचा अभ्यास करायचा म्हणजे काय करायचं. मग त्याचा बिल पास झाला ते कायदा बनतो, ॲक्ट आहे, बरोबर आहे, याचा ॲक्ट आहे, त्याचे नियम बनवले जातात, रूल्स. आता गव्हर्नमेंटला एखादी गोष्ट जे लोकांपर्यंत सांगायची असेल तर ॲक्टमध्ये दिलेलं असतं की गव्हर्नमेंट बाय नोटिफिकेशन रेट देईल, कुठल्या गुड्सला रेट किती असतील हे गव्हर्नमेंट डिक्लेअर करेल बाय नोटिफिकेशन. मग नोटिफिकेशन वेगवेगळे येतात. काही गुड्सचे रेट पहिले 28% होते, मग गव्हर्नमेंटने ते रिवाईज करून 18 केले, 18चे 12 केले, 12चे काय 5 केले. या नोटिफिकेशन्स चालू असतात. रूल्स, नोटिफिकेशन, त्यानंतर किंवा गव्हर्नमेंट असे ऑर्डर काढते. काय ऑर्डर्स असतात. मग डिपार्टमेंटला गव्हर्नमेंटचे अधिकारी आहेत, त्यांच्या डिपार्टमेंटला एखादी गव्हर्नमेंटची प्रोव्हिजन आहे त्याचा काय अर्थ आहे, कशा प्रकारे त्यांना काही गोष्टी बघायच्या आहेत हे समजण्याकरता गव्हर्नमेंट सर्क्युलर काढते. सर्क्युलर तेही आहे. त्यामुळे ॲक्ट, रूल्स, नोटिफिकेशन, सर्क्युलर, ऑर्डर्स हे तुम्ही जर गव्हर्नमेंटची वेबसाईट काढलीत तुम्हाला हे सगळं मिळेल. सेंट्रल बोर्ड ऑफ इनडायरेक्ट टॅक्सेस अँड कस्टम्स, डिपार्टमेंट ऑफ रेव्हेन्यू, मिनिस्ट्री ऑफ फायनान्स, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. गव्हर्नमेंटचं एखादं मंत्रालय असतं, बरोबर आहे. त्या मंत्रालयाचा जो अधिकार आहे जे अंमलबजावणी करायची आहे त्याकरता इकडे सेंट्रल बोर्ड आहे. इन्कम टॅक्ससाठी CBDT, सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस, आणि इनडायरेक्ट टॅक्सेससाठी सेंट्रल बोर्ड ऑफ इनडायरेक्ट टॅक्सेस आणि कस्टम. याचं नाव पहिले होतं सेंट्रल बोर्ड ऑफ एक्साईज अँड कस्टम, CBEC. आता ते इनडायरेक्ट टॅक्सेस केलं त्यांनी, एक्साईज काढून. मी इकडे GSTला क्लिक करा. ॲक्ट बघा, वेगवेगळे ॲक्ट आहेत. आता आपण जे म्हणालो ना 101st कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ॲक्ट, तो इथे बघायला मिळेल. CGST, IGST आणि जो HGST ॲक्ट आहे ना तो त्या स्टेटच्या वेबसाईटला मिळतो. जे CGST ॲक्टमध्ये आहेत ते सगळं सेम झेरॉक्स कॉपी HGST ॲक्टमध्ये, वेगळं काही नाही. रूल्स, नोटिफिकेशन्स, ऑर्डिनन्स, सर्क्युलर हे सगळे दिले. थांबूया.